आत्मा नमस्ते. आत्मा नमस्ते, ऑल ऑफ आत्मा यू. नमस्ते. मॅम. आत्मा नमस्ते आत्मा मॅडम. नमस्ते मॅम. मॅडम आत्मनमस्कार वाटा. आत्मा नमस्ते नमस्ते. मॅम. नमस्ते सर्वांना. ही ब्रह्मांडीय ऊर्जा, ही दिव्य ऊर्जा आणि या ऊर्जेसह एकरूप होण्यासाठी आपण आलेलो आहे. या ब्रह्मांडाने तुम्हाला आणि मला निवडलं आहे. कशासाठी? तर या ऊर्जेसह जुडण्यासाठी. आणि आजचं अत्यंत महत्वाचं सेशन काय? तर 7:30 मध्येही ही अद्भुत ही ऊर्जा, ही दिव्य ऊर्जा मदत करते का? तर अद्भुत मदत करते. येस, हे सांगणार आजचं सेशन. आणि आत्ताच्या काळामध्ये ग्रह बदलांच्या स्थितीमध्ये अनेक माझ्या बंधू भगिनी या 7:30 बद्दल खूप सारे प्रश्न विचारत आहे. आणि या ब्रह्मांडाने दिलेला हा प्रश्न तुमच्या मार्फत माझ्यापर्यंत पाठवलेला, आणि नक्कीच यावर सोल्युशन ऊर्जा देते का? मदत करते का? अनेक जणांच्या आलेल्या प्रश्नांमधून निर्माण झालेला माझ्याही मनामधील हा सेशन, बघूया ब्रह्मांड आपल्याला काय उत्तर देते तर. या ब्रह्मांडाची कृपा तुमच्या आणि माझ्यावर आहे. आपण या ब्रह्मांडाचे सगळे लाडके लेकरं आहे. आणि म्हणून तुम्ही आणि मी आता हा व्हिडिओ पर्यंत पोहोचले आहे. सर्व YouTubeच्या सन्माननीय सदस्यांना अंतर्मनापासून आत्मा नमस्ते. आपण जर YouTubeला हा व्हिडिओ बघत आहात, तर या ब्रह्मांडाचे धन्यवाद माना. कारण आपल्या आयुष्यामध्ये सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी, आपल्या आप्तसखीयांच्या आयुष्यामध्ये सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी, आणि जर का 7:30 सुरू असेल, तर शनी महाराजांना प्रसन्न करून त्यांची ऊर्जा सकारात्मकतेमध्ये बदल करून आपल्या आयुष्यामध्ये समृद्धी, आनंद आणि यश 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 यशाचा नवा शिखर गाठण्यासाठी तुमची निवड झालेली आहे, असं समजूया. आणि म्हणून या ब्रह्मांडाचे धन्यवाद. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला, त्याचप्रमाणे या विषयावर तुम्हाला परिपूर्ण माहिती हवी असेल, तर मोठ्या प्रेमाने आपल्याला या नंबरला व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे. फक्त व्हॉट्सअपला मेसेज करा आणि 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 व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करून घ्या. आणि फक्त व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करून घ्या. आपल्याला अशाच या दिव्य ऊर्जेसोबत जुडण्यासाठी अनेक व्हिडिओज आपल्यापर्यंत पोहोचतील. मंजुश्री हिलिंग इन्स्टिट्यूट आपल्याकरिता अनेक विषय घेऊन येत असते. आणि आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये बदल घडावा, सकारात्मक बदल घडावा, यासाठी या ब्रह्मांडाच्या साक्षीने प्रयत्न केले जातात. थँक युनिव्हर्स. थँक मला माध्यम केल्याबद्दल. आणि हे मंजुश्री हिलिंग इन्स्टिट्यूटचे अनेक सदस्य, ज्यांच्या आयुष्यामध्ये हा एवढा सकारात्मक बदल घडत आहे. आमचे दुःख, वेदना हरण होऊन आमच्या आयुष्यामध्ये हे समाधान देत आहात. कशाचीच कमी नाही ठेवली. आता मागावं काय हेही समजत नाही, इथपर्यंत या ब्रह्मांडाने आणून ठेवलेलं आहे. याकरिता या ब्रह्मांडाचे धन्यवाद. आणि तुमचे सगळ्यांचे सुद्धा खूप धन्यवाद. तर नक्कीच ब्रह्मांडीय ऊर्जा, दिव्य ऊर्जा म्हणजे काय आपण तर समजून घेणारच आहे. पण तरीही आजच्या विषयाला आपण थोडी सुरुवात करूया. खरं ना, तर आजचा विषय अशा विषयावर एकत्र आलेला आहे की नाही, की ज्या विषयामुळे ना अनेक जणांच्या मनामध्ये ना भीती निर्माण झालेली आहे. काय? तर 7:30 आहे ना? आहे ना, अनेक जणांच्या मनामध्ये 7:30ची दशा असली, एक महादशा, शनीची महादशा असं म्हटलं की खूप जणांच्या अंतर्मनामध्ये एक प्रकारची भीतीच असते. हो ना? पण खरं ना, तर आज आपण ही भीती पूर्णपणे काढून टाकणार आहे. आणि आपण क्षणींसोबत संघर्ष नाही तर मैत्री कशी करावी, हे आजच्या सेशनमध्ये बघूया. एक प्रयत्न करूया. माझा काही खूप जास्त अभ्यास आहे असं मी तुम्हाला नक्कीच म्हणणार नाही. पण या ब्रह्मांडाच्या कृपेने जे
योग्य आहे, जे सत्य आहे आणि जे माझं ज्योतिषशास्त्र, माझ्या देशाची संस्कृती, माझे वेद, माझे वेद, माझे उपनिषद आहे. मला जे सांगतात त्या सगळ्यांचा, या आध्यात्मिक ऊर्जांचा मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून आणि आध्यात्मिक दृष्टिकोनातून कसा बरं उपयोग करायचा, कसं बरं समजून घ्यायचं, हे ज्या ज्या प्रकारे मला समजेल तसं तसं मी अधिक अधिक हे सेशन पुढे नेण्याचा प्रयत्न करेल. या सगळ्या गोष्टीसाठी तुम्ही माझ्यासोबत असणे खूप गरजेचे आहे. कारण तुमची ऊर्जा, माझी ऊर्जा, आपण सर्व मिळून हे सेशन छान प्रकारे पुढे नेऊया. तर शनीची महादशा किंवा मग अनेक जण म्हणत असतात काय, तर 7.5 यावर आपण बोलूया. बऱ्याच जणांना असं वाटते की आता शनी आहे राशीला, म्हणजे काय तर शिक्षा. पण खरं म्हणसाल ना, तर शनी म्हणजे शिक्षा नाही. तर शनी म्हणजे आपल्या आत्म्याचा शिक्षक आहे. आपल्या आत्म्याचा शिक्षक. इथून आपल्याला ना स्वतःला अनेक सगळ्या गोष्टी शिकायला मिळतात. आपण शिकण्यासाठी हा वेळ आपल्याला मिळालेला आहे. खरं तर भविष्यवाणी म्हणून नाही. भविष्य करायचं आहे, भविष्यवाणी करायची आहे असं पण नाही आहे. भीती तर आपल्याला मुळीच निर्माण करायची नाही आहे. कारण आताचा जो प्रोसेस असतो जेव्हा 7.5 असते, तर 7.5ला ना वेगळ्या शब्दामध्ये म्हणूया आपण, की आत्मिक शिक्षणाची ही प्रक्रिया आहे. म्हणून आपण बघूया. कारण काय माहितीये, तर जेव्हा केव्हा शनीचा काळ असतो ना, तेव्हा आपण आतून कसे आहोत याची परीक्षा होते. आणि या परीक्षेमध्ये दिव्य ऊर्जा, ही ब्रह्मांडाची ऊर्जा आपल्याला काय मदत करते? तर ही दिव्य ऊर्जा अशी आहे कोणती? मी त्याचीही तुम्हाला 5 मिनिटामध्ये सांगते. फक्त सांगेल, की ज्या अनेक नवीन जुने सदस्य असतात त्यांना रेकी म्हणजे काय हे माहिती असते. मग त्यांना हा कन्सेप्ट क्लिअर व्हावा म्हणून अगोदर सांगते आहे, की काय तर शनीचा काळ म्हणजे तुम्ही, मी, आपण कसे आहोत आतून यांची ती परीक्षा आहे. आणि रेकी या ब्रह्मांडाची ऊर्जा, ही दिव्य ऊर्जा, ही अशी दिव्य ऊर्जा आहे, की जी कुठल्याही ग्रहाच्या विरोधात जात नाहीये बरं काय. विरोधात नाही. तर ही ग्रहांच्या शिक्षणाला जे लेसन हे ग्रह आपल्याला द्यायला येतात, हे शिक्षण सौम्य प्रकारे, सोपं करून, समतोल करून आपल्याला पुढे नेण्यासाठी मदत करते. म्हणजे काय, दिव्य ऊर्जेसोबत आपण जुडलो म्हणजे आपल्याला कठीण गणितही सहज सोपं करून देणारे योग्य शिक्षक आपल्या सोबत आहेत आणि आपल्याला बोट धरून पुढे नेणार आहेत. म्हणून आजचा विषय काय, तर 7.5 टाळायचा असा नाही, तर 7.5 मध्ये आधार कसा घ्यायचा हा आहे. 7.5 मध्ये आपण स्वतःला प्युअर कसं ठेवायचं, कसं वागायचं, किंवा आपण ज्याला म्हणूया, की 7.5 खरं काय आहे आणि तेथे मी बॅलन्स करण्यासाठी काय करावं जेणेकरून मला भविष्याचा उत्कर्ष करता येईल. यासाठी सेशन. आवडेल ना सगळ्यांना? हम्म. आणि महत्वाचं म्हणजे हे सेशन आपण मोठ्या प्रेमाने मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून, वैज्ञानिक दृष्टिकोनातून, या आध्यात्मिक ऊर्जेचा वापर करून आपण आपले ग्रह बॅलन्स करण्यासाठी सुद्धा कसा करावा हे बघणार आहे. ओके, मध्ये नाही, मध्ये मेसेज नका टाकू. मध्ये मेसेज आलाय, नवीन बॅच 20 तारखेपासून सुरू होत आहे. 20, आजची 18 आहे, 19, 20. ओके, परवापासून नवीन बॅच दुपारची आहे. स्पेशल दुपारची बॅच, महिला मंडळ विशेष. ओके, म्हणून दादांनी येऊ नये असं पण नाही. ओके, नक्कीच येऊ शकतात, पण विशेष अशी बॅच, संक्रांत आहे म्हणून. आणि हा महिनाच सगळा महिलांचा आहे, म्हणून मग महिलांसाठी विशेष. ओके, असं म्हटलं आहे.
तर मात्र सेशन सगळ्यांसाठीच आहेत. बघा, मग मी अगोदर नवीन सदस्य आलेले आहेत जे त्यांना आहेत का काही नवीन सदस्य आजच्या सेशनला? अगदी पहिल्यांदा रेकी म्हणजे काय इथून सेशन सुरू करावं लागतं असेल तर कृपया खाली एक थोडासा मी टाइप करा ना चॅट बॉक्समध्ये. कोणी जर असेल तर. मग मी सेशन सुरू करताना ओके. सुरुवातपासून करते, की बाबा काय आहे ही दिव्य ऊर्जा? काय आहे ही ब्रह्मांडीय ऊर्जा? या ऊर्जेसोबत जोडल्याने काय बरं फायदा होतो? ऊर्जेसोबत कोणी जोडावं? आणि मुळात ही ऊर्जा म्हणजे काय हे सांगेल. ओके, ओके, ओके. थँक यू. म्हणजे नवीन सदस्यांसाठी सेशन घेणे गरजेचं आहे. ओके. थँक यू सगळ्यांना. इथं व्हॉइस चॅट चालू केली आहे कोणीतरी ग्रुपला. असू देत, जाऊ दे. चला. ओके. दिव्य ऊर्जा, ब्रह्मांडीय ऊर्जा, रेकी म्हणजे काय? मी अगदी तुम्हाला कारण रेकी या विषयावर आपण सर्वजण अनेक सेशनमध्ये बोललेलो आहे. आहे ना? हां. तर आपल्या कुठल्याही व्हिडिओमध्ये आपल्याला मिळेल ही दिव्य ऊर्जा, ही ब्रह्मांडीय ऊर्जा, रेकी म्हणजे काय? हा प्राण ही प्राणशक्ती म्हणजे काय? नक्कीच. आज आपण अगदी शॉर्टमध्ये सांगूया. ही दिव्य ऊर्जा, ब्रह्मांडीय ऊर्जा म्हणजे काय? या ब्रह्मांडामध्ये पंचतत्व आहेत. अग्नी, जल, वायू, आकाश, येस, पृथ्वी. या पंचतत्वांनी निर्माण झालेलं हे ब्रह्मांड. या पंचतत्वाकडून आपण सर्वजण ऊर्जा ग्रहण करतो. विना अग्नी शरीर चालेल, विना वायू शरीर चालेल, विना पृथ्वी तत्व पृथ्वीकडून आपण ऊर्जा घेत असतो. हं? हं. गुरुत्वाकर्षणाची गरज आहे तुम्हाला मला? येस. जल, अग्नी, जल, वायू, आकाश आणि पृथ्वी. या 5ही तत्वांकडून आपण ऊर्जा ग्रहण करत असतो. आणि हे 5ही तत्व आपल्या सुद्धा आतमध्ये आहेत. हे पंचतत्व म्हणजे ब्रह्मांड आणि हे 5ही तत्व तुमच्या आणि माझ्या आतमध्ये आहेत. ओके. आणि या 5ही तत्वांच्या असण्याने तुम्ही आणि मी आपण सगळेजण आहोत. असंच आहे ना? येस. आणि हे याला आपण काय म्हणतो? तर कुठेतरी आपण मग याला प्राणशक्ती म्हणतो, प्राणा म्हणतो, प्राणवायू, हं? जैविक ऊर्जा, अधिक याला कोणी प्रकाश म्हणतं. कारण तो प्रकाश तो सोल जोपर्यंत माझ्या आतमध्ये आहे, ती प्राणशक्ती जोपर्यंत माझ्या आतमध्ये आहे, तोपर्यंत माझ्या असण्याला असणं आहे. माझं जगणं आहे आणि या शरीराला च्या आतमध्ये तो प्राण आहे. आणि जर तो प्राणाती प्राणशक्ती नाही, तर हे शरीर, शरीर नाही. बरोबर? मग याला बॉडी. हां, आहे ना. म्हणजे जे काही प्राणशक्ती, जी प्राण ऊर्जा आपल्या आतमध्ये आहे ना, ती प्राण ऊर्जा म्हणजेच या ब्रह्मांडाची ऊर्जा. मग या ब्रह्मांडाची ऊर्जा आपल्या आतमध्ये आहे, हिचा उपयोग आपण फक्त जगण्यासाठीच करतो का? तर नाही. आता मी तुमच्यासोबत बोलत आहे कारण प्राणशक्ती आहे. माझी वैचारिक क्षमता योग्य प्रकारे आहे कारण माझ्या शरीरामध्ये प्राणशक्तीचा संचार योग्य प्रकारे आहे. मी चालू शकतो योग्य प्रकारे म्हणजे काय तर प्राणशक्ती पूर्ण शरीरामध्ये पोहोचत आहे. ओके. जर काय एखाद्या कुठल्याही अवयवाला प्राणशक्ती कमी पडली, तर तो अवयव कमकुवत होतो किंवा निर्जीव सुद्धा होतो. विशेष अवयव सुद्धा म्हणते आहे मी, व्यक्ती नाही. म्हणजे काय तर ती प्राणशक्ती संपूर्ण शरीरामध्ये फिरते आहे योग्य प्रकारे. ऊर्जावान अणू आणि रेणूंचं ते फिरणं, ते असणं, ती ऊर्जा मिळवणं, ती प्रक्रिया योग्य प्रकारे होते आहे. म्हणून सर्व नाडी मंडळामधून ही ऊर्जा जाते आहे. सर्व सेन्स
मेंदूपर्यंत पोहोचतात आहेत म्हणून माझं शरीर योग्य प्रकारे कार्य करत आहे. मग हीच ती प्राण ऊर्जा मी जिचा उपयोग आज पुन्हा करतोच आहे, त्यात प्रश्नच नाही, पण तरीही तो लिमिटमध्ये करतो आहे. मला काही लागलं, खरचटलं, दुखलं, सुखलं तर ते एका विशिष्ट प्रमाणात दुरुस्त करण्याची ऊर्जा, करण्याची क्षमता माझ्या ऊर्जेमध्ये आहे. माझ्या आतमध्ये आहे अशी ही ऊर्जा. मग आपण तर दुरुस्त केलंच आहे स्वतःला, छोटं-मोठं केलंय ना? नक्कीच केलं आहे. आपला आनंद आपण मिळवत आहे. सगळं काही ओके आहे. आता आपण काय शिकणार आहे, दिव्य ऊर्जेसोबत जोडणं म्हणजे काय? तर खरं तर आपण या दिव्य ऊर्जेसोबत, या ब्रह्मांडीय ऊर्जेसोबत जुडलेलंच आहे. हेच मला तुम्हाला सांगायचं आहे. ही ऊर्जा तुमच्याच आतमध्ये आहे. तुम्ही यासोबत जुडलेलंच आहे. फक्त एक विशिष्ट प्रमाणात आपण या ऊर्जेचा उपयोग करताय. कारण आपण ग्रहणही एका विशिष्ट प्रमाणात करतो आहे. जर आपण ग्रहण करत असणारी ऊर्जा मोठ्या प्रमाणात ग्रहण केली, 30 ते 35% ऊर्जा आपण सध्या ग्रहण करताय फक्त. जर ही ग्रहण करणारी ऊर्जा आपण भरपूर प्रमाणात 70%, 80%, 90, 100% जर आपण ग्रहण केली आणि या ग्रहण केलेल्या ऊर्जेचा मी बघा, या ब्रह्मांडाकडून मोठ्या प्रमाणात ऊर्जा ग्रहण करणे. या ग्रहण केलेल्या ऊर्जेचा मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून योग्य विचारांवर कार्य करण्यासाठी मी उपयोग करणे आणि माझ्या वैचारिक क्षमतांचा विकास करणे, विचारांमुळे निर्माण होणाऱ्या आजारांपासून मुक्तता मिळावी यासाठी ऊर्जेचा उपयोग करणे. 1. या ब्रह्मांडीय ऊर्जेचा किती लिहून घ्या, तुमचा स्पीड माझ्याबरोबर येणार नाही, त्यापेक्षा माझ्याकडे बघा. या ब्रह्मांडीय ऊर्जेचा हां, या ब्रह्मांडीय ऊर्जेचा मोठ्या प्रमाणामध्ये ग्रहण करून, या ग्रहण केलेल्या ऊर्जेचा वैज्ञानिक दृष्टिकोनामधून आरोग्यशास्त्रानुसार माझ्या संपूर्ण शरीराला तंदुरुस्त, आरोग्य संपन्न करण्यासाठी उपयोग करण्याचं टेक्निक शिकून घेणे म्हणजे दिव्य ऊर्जेसोबत जोडणे. मोठ्या मोठ्या प्रमाणामध्ये या ब्रह्मांडामधून ऊर्जा ग्रहण करणे, या आध्यात्मिक ऊर्जेचा अध्यात्मशास्त्रामध्ये सांगितल्याप्रमाणे सर्व चक्रांना क्लीन करून म्हणजे स्वच्छ करून त्यांना ऊर्जावान करण्यासाठी या ऊर्जेचा योग्य उपयोग करण्याचं टेक्निक शिकून घेणे, माझे सर्व चक्र बॅलन्स करणे आणि चक्र बॅलन्स झाले म्हणजे काय? तर शारीरिक, मानसिक, आर्थिक, भौतिक जगामधील मग मला हव्या असलेल्या सर्व उत्तम गुणांचा सर्वांगीण आणि आध्यात्मिक विकास करून घेणे. येथे मग लिमिट राहत नाही. सेवन चक्र बॅलन्स झाले म्हणजे मला जे हवं आहे ते मिळवण्यासाठी मी ऊर्जेचा उपयोग करणे. इतरांच्या सेवेसाठी ऊर्जेचा उपयोग करणे. माझे चक्र बॅलन्स झाले आहेत याचा अर्थ मी जे बोलणार ते मला हे ब्रह्मांड देणार आणि मी जे मागणार ते घेण्याची क्षमता मी निर्माण करणार. यासाठी ऊर्जेचा उपयोग करण्याचं प्रॉपर टेक्निक शिकणे म्हणजे दिव्य ऊर्जेसोबत जुडणे. अशी ही दिव्य ऊर्जा, अशी ही ब्रह्मांडीय ऊर्जा. कितीही बोलत राहावं. मग या ऊर्जेचा उपयोग मी कोठे करावा? तर नातेसंबंध छान करण्यासाठी, आरोग्य संपन्नतेसाठी, आर्थिक संपन्नतेसाठी, आध्यात्मिक प्रगतीसाठी. मी जो काही उद्योग व्यवसाय करत आहे, त्यामध्ये मला भरभराट मिळावी यासाठी ह्या सगळ्या गोष्टी होणार. या सगळ्या गोष्टींमध्ये पुन्हा, पुन्हा सांगते, कोठेही एक टिंब, टिंब, टिंब सुद्धा पॉइंट, 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 शून्य, शून्य काहीही, काहीही अंधश्रद्धा नाही. जे काही असेल ते सर्वच सर्व अध्यात्म आध्यात्मिक ऊर्जेचा मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून, वैज्ञानिक दृष्टिकोनातून, आरोग्यशास्त्रानुसार आणि आध्यात्मिक ऊर्जेचा योग्य उपयोग करून घेण्याचं टेक्निक असेल. कुठेही भूत, प्रेत, बाधा, अंधश्रद्धा आणि काय म्हणतो आपण ते जादू, टोना, बिना असं काही नाहीये काय? सगळ्यात पहिली गोष्ट कोणाला वशीकरण वगैरे 1% ही नाही.
माझ्या ऊर्जेचा मी योग्य उपयोग करणे ज्याचा मला अधिकार आहे. आहे आणि तुम्हाला मला या ब्रह्मांडाने तुम्हाला मला एक सेकंद या ब्रह्मांडीय ऊर्जेचा उपयोग करण्याचा अधिकार तुम्हाला मला आपल्याला सगळ्यांना आहे. कारण हा साठा या ब्रह्मांडाने आपल्या सगळ्यांकडे दिला आहे. या ऊर्जेसहच आपल्याला पाठवलं आहे, पण आपल्याला आपल्या ऊर्जेचा पूर्ण शोध घेता आला नाही. त्याला कोण काय करणार? आणि आपण माणसं आहे. मी नेहमी सांगत असते की हनुमंतांना सुद्धा त्यांच्या ऊर्जेचा विसर पडला होता. तेव्हा जामवंतांनी त्यांना त्यांच्या ऊर्जेचा शोध लावून त्यांच्या ऊर्जेची जाण करून दिली, ओळख करून दिली. आणि मग त्यानंतर झालेलं रामायण तुम्हाला माहिती आहे, वेगळ्या पद्धतीचं आहे. हो ना, त्यानंतरचे मारुती राया किंवा आपण ज्यांना हनुमान म्हणतो, ते वेगळे आहेत. त्या अगोदरचे वेगळे आहेत. होऊ शकते नाही असं होणारच. कारण तेव्हा हनुमंतांना त्यांच्या क्षमतांची ओळख झाली. जसं या दिव्य ऊर्जेसोबत आपण जुडतो ना, माझ्या आतमध्ये काय कलागुण आहे, माझ्या आतमध्ये काय क्षमता आहेत, या क्षमतांचा या क्षमतांची माझी मला पुन्हा नव्याने ओळख होते. आणि ही ओळख होणे आणि मग माझ्या क्षमतांचा विकास करणे ही ऊर्जा माझ्याकडून करून घेते. याला म्हणतात दिव्य ऊर्जा, ब्रह्मांडीय ऊर्जा. मला वाटते आता खूप छान प्रकारे मी सांगितलं आहे. समजलाय का नवीन सदस्य? मला अंगठा दाखवा. म्हणजे मी पुढे चालेल. चालू पुढे? करूया, चलायचं पुढे. खूप छान. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. थँक यू. खूप धन्यवाद. ओके. मग आपण आपल्या सेशनकडे वळूया. ओके. मग मी माझ्या सेशनकडे वळते आहे. तर आपल्या सेशनचा विषय होता हो, तोच. काय? तर आपल्याला नेहमी असं वाटत असते, की शनी म्हणजे काय तर त्रास देणारे. पण तसं नाही. आजचा विषय आपण असं समजून घेणार आहे. असं समजून घेणार म्हणजे काय तर मी अनुभव सांगते आहे. मी कोण तुम्हाला शिकवणारे? मी नाही शिकवत कधीच कोणाला. मी अनुभवांमधून तुमच्यापर्यंत काही गोष्टी ठेवत असते. ही दिव्य ऊर्जा कशी आहे? तर ही दिव्य ऊर्जा कुठल्याही ग्रहाच्या विरोधात जाणारी नाही आहे. तर त्या ग्रहांकडून आपल्याला मिळत असलेल्या शिक्षणाला सौम्य, सोपी आणि समतोल करणारी ऊर्जा आहे. म्हणूनच मग मी आज असं म्हणते आहे, तर 7.5 टाळायची नाही आहे. तर 7.5 मध्ये कसा आधार घ्यायचा हे छान प्रकारे शिकायचं आहे. अनेक जणांना वाटतं, की शनी म्हणजे काय तर त्रास वाटते बऱ्याच जणांना. आणि बरेच जण म्हणतात, "बाई, दादा पण लोकं पण म्हणतात, आता शनीची दशा सुरू आहे." अरे असं नसतं. ओके. तेथे जर का आपण योग्य नियमांचं पालन केलं, तर आपल्याला घाबरण्याची गरज नाही. शनी त्रास देतो असं वाटते, कारण काय? तर शनी आपल्या सवयी आपल्याला बदलायला लावतो. आपलं जे एक एक झोन असतो ना आपला आरामाचा किंवा आपण ज्याला म्हणतो सुरक्षिततेचा, तो झोन तोडायला लावतो. आपला तो क्षेत्र तोडायला लावतो. आणि ना आपल्या आयुष्यामध्ये अनेक अशा गोष्टी आहे ना, त्या समोर आणण्यासाठी शनीच्या काळामध्ये मदत होते. सत्य समजतं, सत्याची जाण होते आणि मग तिथून आपल्याला स्वतःला बदल घडवायचा असतो. असं असते. मग मला सांगा, सत्य समजणं याचा अर्थ वाईट आहे का? की योग्य आहे? माझ्या आयुष्याची सत्यता मला समजणं हे योग्य आहे ना? नक्कीच योग्य आहे. मग काय म्हणते, तर काय आहे ना, जर आपण मानसिकतेचा विचार केला, तर जी व्यक्ती बदल स्वीकारत नाही, जर मी माझ्या आयुष्याचा बदल स्वीकारायला तयार नाही, तर तेथे शनी मला त्रासदायक आणि वेदनादायक वाटणार. पण अध्यात्म काय म्हणतं, तर आत्मा जेव्हा पुढच्या पातळीवर जायला तयार असतो, तेव्हा शनी येतो. म्हणजे काय, तर हा सोलचा प्रवास जर मला अधिक पुढे न्यायचा आहे, पुढची गती मला घ्यायची आहे, मला माझा आत्मिक विकास करायचा आहे आणि फक्त आत्मिकच नाही, तर या भौतिक जगामध्ये सुद्धा आर्थिक,
सामाजिक सर्व विकास जर मला करायचा आहे ना, मला पुढच्या पातळीवर पुढे जायचं आहे ना, तर तेव्हा शनी आहे. तेव्हा शनी येतो. म्हणून शनी म्हणजे त्रास देत नाही, तर तुम्हाला तुमची प्रगती करायची आहे. तुम्हाला वाढ करायची आहे आता, यासाठी थोडं दबाव तंत्र निर्माण करतो. जसं आपण आपल्या मुलांना म्हणतो, की आता परीक्षा आहे, त्यांच्यावर एक थोडंसं दबाव तंत्र निर्माण असते. अभ्यास केलाच पाहिजे प्रामाणिकपणे. जर योग्य अभ्यास करसाल, तर पुढे जासाल. बरोबर? हां. आणि तो अभ्यास करा. ॲक्शन घ्या. सत्याची जाणीव करा आणि तुमच्यापर्यंत धाडकन एखादं सत्य कोसळतं, की बघ तुझ्या आयुष्यामध्ये हे सत्य आहे. तर तेथे तू ढासळून जातो, की ते सत्य स्वीकारून मार्ग काढतो. हे येथे तुम्ही काय विचार करता? योग्य विचार केला, तर तुम्ही पुढे जाणार. अयोग्य केला तर मागे सरकणार. मग येथे तुम्हाला कोण मदत करतं? यामधून तारून नेण्यासाठी तर दिव्य ऊर्जा. कळलं? जर आपण असं म्हटलं ना, आतल्या स्तरावर, आतून जर विचार केला ना, या दिव्य ऊर्जेसोबत जसं आपण जुडतो ना, तसं आपण या सगळ्या गोष्टींचा सामना करू शकतो. कारण माहितीये, 7.5 काय होते सख्यांनो? 7.5 ना, मी काय होते, हे होतं. काय? मी काय होते म्हणजे काय? तर माझी जुनी ओळख संपते. माझी जुनी भूमिका सुद्धा संपते कधी-कधी. जुने नाते सुद्धा संपतात कधी-कधी. आणि हे फक्त बाहेरच घडत नाही बरं काय. बाहेरच नाही, तर आतमध्ये सुद्धा घडतं. का? कारण मला सत्याची जाणीव होते. बऱ्याच वेळा मी अगोदर काय होते आणि नंतर काय आहे 7.5 नंतर स्वतःच्या आयुष्याची ओळखच बदलते. असं अनेकांसोबत झालंय. हे अनुभवातून आलेलं सेशन आहे. हे काही असं तुम्हाला लिखित नाही सांगत आहे, पण अनुभवातून आलेलं सेशन आहे. आणि फक्त बाहेरूनच बदल घडत नाही बरं काय, तर आतूनही बदल घडायला लागतो. नका लावू डोक्याला हात. नका घेऊ टेन्शन. ओके? मार्ग काढूया. मार्ग काढूया, पुढे जाऊया, या संधीचा सुद्धा फायदा घेऊया. बघा, जसं झाड आहे एखादं आणि ते झाड वाढायचं आहे, त्याच्या अगोदर त्याची जुनी साल गळते. तसं 7.5 मध्ये होतं. काय? तर येथे ऊर्जा मदत करते. येथे मनाला सांगते सुटणं म्हणजे संपणं नाही. एखादी गोष्ट सुटली आहे आयुष्यामधली म्हणजे संपत नाही. ती वेदना आली, ती वेदना सुद्धा काहीतरी शिकवण्यासाठी आलेली असते. पुढचा लेसन देण्यासाठी आलेली असते. तुमच्याच आतील ऊर्जा, तुमच्याच क्षमतांची ओळख तुम्हाला करून देण्यासाठी आलेली असते. तेथे जर योग्य निर्णय घेतला, तेथे जर योग्य विचार केला, तर मग आपण छान प्रकारे पुढे निघतो. शनिदेव, मी काय म्हटलं आहे? शनिदेव खरोखर जर विचार केला ना, तर स्थिरत्व हलवून टाकणारे. आणि बरेच जण म्हणतात, "मॅडम आर्थिक संकट आलं, मॅडम अमुक झालं, तमुक झालं." हो, खरं आहे. सुरक्षिततेवर प्रश्न येतात. मग अडचणी आल्या आयुष्यामध्ये. अनेक जणांनी सांगितलं आहे हे. हे मी पुन्हा-पुन्हा सांगते, सेशन आहे ना, अनुभवांमधून आलेलं आहे. म्हणून ना, शनिदेवांची जेव्हा एक ऊर्जा आहे ना, शनींची जी ऊर्जा आहे आपल्या ना मूलाधार चक्रासोबत जोडलेली असते. म्हणजे काय? तर कुठेतरी स्थिरत्व कमी जास्त होतं. होतं? हां, गोष्टी स्थिर राहत नाही. अचानक आयुष्यामध्ये बदल होणे. सुरक्षिततेच्या भावनेसोबत सुद्धा आहे. बऱ्याच जणांना कोणी सांगेल का? शनीच्या 7.5 मध्ये मला काय त्रास झाला? कोणी सांगेल का? म्हणजे आपण अधिक चांगल्या प्रकारे सेशन घेऊ. पटकन बोला. माईक सुरू करा, पटकन बोला आणि हां. म्हणजे मग आपल्याला अधिक चांगल्या प्रकारे पुढे जाता येईल. तुमचे माईक सुरू करू शकता तुम्ही. हं. बोला. व्यवहारे सरांनी माईक सुरू केला. बोला पटकन सर. मॅडम तुमचा अनुभव सांगा ना एखादा. नाही, तुमचे बोला. हां, सांगा. मी तर अनुभव खूप सारे सांगणार आहे. 7.5 मध्ये मला अमुक-अमुक त्रास झाला. कोणी आहे सांगणार? मी दर्शना बोलतीये. हां, मला गेल्या 2 वर्षापासून 7.5 चालू आहे. तर त्यामध्ये मला खूप चेंजेस आले. म्हणजे अ,
लाईफमध्ये जसे इमोशनल जसे ज्यासाठी मी तयार नव्हते ते सगळे एक्सपिरियन्स मला आले. हं. म्हणजे प्रॅक्टिकली सांगायचं आहे का? हं, 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 हं. बरोबर बोलले तुम्ही. हा म्हणजे त्या सगळ्या गोष्टीचं जसं आणि भरपूर नाते पण असे दुरावल्यासारखे म्हणजे एक्सपिरियन्स म्हणजे घेतला आहे मी. मला वाटत होतं की माझी हीच लिमिट आहे, पण ती लिमिट माझी क्रॉस करून थोडी समोर गेली. असं पण घटना म्हणजे झालेल्या आहेत. असं वाटलं की लोकं आपलेच आहेत, पण अचानक अचानक कळलं की नाही, असं काही नाही आहे. बरोबर? हो आणि कुठे ना कुठे असं पण वाटलं, की म्हणजे मी थोडी एजपेक्षा खूप जास्त समोर गेलेली आहे. या बरं. ड्युरेशन म्हणजे खूप वेगवेगळे प्रसंग पण घडले आणि इमोशनली आणि मेंटली पण हे थोडं मला असं कुठे ना कुठे वाटलं, की मला आधी वाटायचं, की मी हे सगळं झेलू शकेल की नाही. पण नंतर ते प्रसंग घडल्यावर वाटलं, की नाही मी खूप इनफ आहे. मला हे सगळं पण करता येतं. असे पण मला म्हणजे खूप चांगले एक्सपिरियन्स आले आहेत. बढिया. म्हणजे मला सेल्फ कॅपॅसिटी माझी कळली मला, की नाही मी हे पण करू शकते असं. येस. खूप सुंदर दर्शना. म्हणजे कुठेतरी आपला आपला अधिक विकास करण्यासाठी किंवा नवे लेसन शिकण्यासाठी आपल्याला शनीनी एक लेसन दिला. बरोबर ना? येस. खूप छान. अधिक कोणाला? कारण मला बरेच जण शनीबद्दल विचारतात, "आता कुठे गेले तुम्ही?" बोला. काय प्रॉब्लेम आला होता तेव्हा? असं काही म्हणजे आपल्याला कळेल. बोला अनिता. हं, आत्मनमस्ते मॅडम. हं. अ, आत्मविश्वास. मला आहे ना म्हणजे रेकी जॉईन करायच्या अगोदर आहे ना हं, काय माहितीये मी एकदम डिप्रेशन टाईप मध्ये गेलेली. तर हं, माझ्या मैत्रिणीने मला सांगितलं जॉईन करायला. तेव्हापासून मी जॉईन झाली. तर आहे ना काय माहितीये याच्यामध्ये ना मी म्हणजे फॅमिलीमध्ये पण डिस्टर्ब झालेली. हं, ऍक्च्युली तो आता ते गोष्ट असं वाटतंय की ना म्हणजे तो प्रॉब्लेमच नव्हता. ऍक्च्युली हं. ते खूपच चांगला अनुभव असं वाटायला लागले. कारण की आहे ना माझी मला ओळख करून दिली रेकीने. म्हणजे मी येस. कोणत्या रस्त्यावर चालायला पाहिजे होतं हं. ते मला आणून त्या जागेवर आणून सोडलंय रेकीने. वॉव! खरंच खूप धन्यवाद मॅडम. धन्यवाद ब्रह्मांड. नक्कीच. नक्कीच. मी तुम्हाला सगळ्यांना 7:30चा काही वाईट अनुभव कोणाला आलेला आहे का हे विचारते. ओके. म्हणजे मला सेशन घ्यायला अधिक पुढे जाता येईल. की तुम्ही शनिदेवांबद्दल बोलायलाही घाबरता. बोला पुष्पाताई. हां. नाही बाबा सांगितलं नमस्ते तर मॅडम, नमस्ते सर्वांना. हां, शनी म्हणजे मिस्टरांना आलेला हां, आणि त्यांचा म्हणजे ते आमच्यावर एवढा परिणाम झाला या सगळ्या गोष्टीचा की होत्याचं नव्हतं होऊन गेलं सगळं. म्हणजे आम्ही कुठे होतो आणि कुठे हं, येऊन थांबलो. हं, म्हणजे एकदमच आमची परिस्थिती एकदम खराब झाली. हं, 7:30मुळे कुठलीही कामं होत नाहीत. हं, काहीही करायला गेले की अडथळे खूप येतात हं, आणि खूप माणसाचं कर्ज वाढत चालतं. म्हणजे हं. जे त्यावेळेस व्हायचं त्यावेळेस होत नाही. बरं. आणि त्याने म्हणजे जे चक्रव्यूह मध्ये फसल्यासारखं होऊन जातं. काहीही प्रगती होत नाही एवढ्या त्या 7.5 वर्षामध्ये. आणि हे बरं. आम्ही इतकं जवळून अनुभवलं, की आम्ही ज्या लोकांना पुढे नेलं, सगळ्यांची मदत केली, ते आपल्यापासून दुरावतात. आपल्याला ओळख सुद्धा दाखवत नाहीत लोकं. परिस्थिती इतकी खराब होती, की जवळचे नातेवाईक सुद्धा दूर झाले. हे म्हणजे 7.5त खूप अनुभव येतात. खूप म्हणजे खूप संकटांना तोंड द्यावं लागतं याच्यात. मी ओके. म्हणजे जवळून म्हणजे रोज अनुभवलं मी हे सगळं 7.5 वर्षात. हे मी त्याच याच्यात डिप्रेशनमध्ये म्हणजे मला हे जे आलं नाही हे आणि मी त्या शनीमुळं रेखीत जुळले हा एक चांगला झालं माझ्या बाबतीत. आणि तुमची ओळख झाली आणि मी अध्यात्मात अजून प्रगती झाली माझी. नक्कीच. म्हणजे माणसावर काहीतरी दिवस आल्यानंतरच माणूस ह्या मार्ग शोधतो असंही मला वाटलं. नक्कीच. कारण आणि रेकीची ओळख तेव्हापासून झाली नसते. कारण हं, आपलं सगळं व्यवस्थित चालू आहे. आपल्याला वाटतं जाऊ दे, आपण एवढं नाही करत. हां, पण एक मार्ग कुठून मिळेल, याच्यातून कसं बाहेर निघाल? हां. डिप्रेशन, मानसिक संतुलन बिघडायची वेळ येते माणसाची अशी परिस्थिती आल्यावर. त्यावेळेस रेकीनं खरंच स्टेबल केलं मला आणि मी ह्या मार्गात याच्यातून बाहेर पडले. पूर्णपणे बाहेर पडली. खूप छान. कारण खूप छान. 7.5 एवढी सोपं नाहीये. बोलतं माणूस, पण ते 7 वर्ष इतके भयानक असतात आयुष्यातले. खूप कारण ओके. प्रत्येक गोष्ट मी शेअर नाही करू शकत. बरोबर. पण आता खूपच मात्र मात्र आता पुष्पाताईंनी सांगितल्याप्रमाणे थँक यू पुष्पाताई.
की कुठेतरी असेच बऱ्याच जणांचं असं शनीबद्दल मत आहे. हो ना? असंच काही झालं फक्त त्या बोलल्या, बाकीच्यांना कुठेतरी बोलू की नाही बोलू असं झालं. पण सत्यता अशीच आहे. पण बघूया आपण याकडे बघण्याचा वेगळा दृष्टिकोन शोधूया. ओके. आणि दिव्य ऊर्जेसोबत जुडल्यामुळे खरं तर आता पुष्पाताई थोड्या वेळाने तुम्हाला पुष्पाताई अनुभव सुद्धा सांगणार. ओके. की मी या दिव्य ऊर्जेसोबत जुडल्यानंतर माझ्या आयुष्यामध्ये टप्प्या-टप्प्यावर काय बदल झाला. ओके. हे पण सांगण्याची आपण त्यांना संधी देऊया. पण त्यांनी जे अनुभवलं आहे, जे दुःख अनुभवलं आहे, जवळ-जवळ या अशा प्रसंगामध्ये बऱ्याच जण यामधून गेलेले असतात. ओके. हां. आयुष्याचे घेतलेले ते योग्य निर्णय सुद्धा योग्य अभ्यासपूर्ण घेतलेले निर्णय कसे काय चुकतात कळतच नाही. अशा अनेक सगळ्या गोष्टी झाल्या. मी माझ्या छोट्याशा अभ्यासानुसार किंवा ब्रह्मांड आपल्याला काय बरं इंट्युशन्स देते, त्यानुसार आपण यावर बोलण्याचा प्रयत्न करूया. मी आज सगळ्या गोष्टी काय म्हणते आहे, तर प्रयत्न करूया. आता यांनी सांगितलं त्याप्रमाणे जुनी ओळख संपणे. ओके. जुनी ओळख आम्ही काय होतो? आज जे लोकं सन्मान करायचे ते आज ओळखायला तयार नाही म्हणजे ओळख संपली? येस. जुनी भूमिका तुटते आणि जुने नाते सुद्धा बदलतात. हे एकासोबत नाही अनेकांसोबत आणि हे बाहेरूनच नाही घडत ते आतही घडतं. आतूनही अनेक बदल स्वतःमध्ये होतात. आतली ती मनस्थिती, आतली स्थिती, आतल्या अनेक सगळ्या गोष्टी सुटायला लागतात आणि पण एवढं लक्षात घ्या, सुटणं म्हणजे संपणं नाही. एखादी गोष्ट आयुष्यामध्ये सुटली, थांबली, याचा अर्थ संपणं नाही. नवी सुरुवातही होऊ शकते. याकडे बघा. कारण दिव्य ऊर्जेसोबत जुडल्यानंतर काय होते, हे पण मी तुम्हाला सांगणार आहे. मला नकारात्मक सेशन घ्यायचं नाही. त्या नकारात्मकतेमधून बाहेर निघून आपण सकारात्मकतेमध्ये जाऊन आयुष्याचा विकास करण्यासाठी सेशन घ्यायचं आहे. त्याच पुष्पाताई तुम्हाला सांगतील रेकीमध्ये जोडल्यापासून त्यांनी स्वतः स्वतःमध्ये केवढी झेप घेतली आहे. ओके. शनी थेट जोडलेले आहेत मूलाधार चक्रासोबत. आपलं चक्र शरीराचं मूलाधार आणि आधार आपण म्हणतो ना, मूलाधार म्हणजे काय तर आधार, स्थिरत्व. ओके. मग जेथे आधारच डगमगतो, तेथे मग काय? बरोबर ना? म्हणजे तेथे वरची बिल्डिंगच किंवा ते झाडाची मुळच जर हलायला लागले, तर तेथे मग त्या झाडाची काय दशा? तर हाच तो प्रश्न इथे मूलाधार चक्रासोबत जोडलेले शनी. सुरक्षिततेच्या भावनेसोबत जोडलेले शनी. शनी. पण आर्थिक कारण मूलाधार चक्र जेव्हा स्ट्रॉंग असतं तेव्हा व्यक्ती सुरक्षित असतो. त्यांची आर्थिक स्थैर्य त्यांना निर्माण झालेलं असतं. स्थिरत्व स्वतःमध्ये निर्माण करणारं मूलाधार चक्र आणि हेच अस्थिर करतं किंवा मूलाधार चक्र इम्बॅलन्स करण्यासाठी शनी. म्हणून मग काय होते, तर आहे ना, समस्या काय येतात, तर कुठेतरी मूलाधार चक्र, सुरक्षिततेच्या भावनांचे प्रश्न येतात, सुरक्षिततेचे प्रश्न येतात, आर्थिकतेचे प्रश्न येतात, स्थैर्याचे प्रश्न येतात, स्थिरत्वाचे प्रश्न येतात. असं होतं. आणि म्हणून 7.5 मध्ये काय होते, तर भीती वाढते, असुरक्षितता वाढते आणि कधी-कधी ना अचानक आलेल्या प्रसंगामुळे काय होते, तर पायाखालची जमीनच सरकली माझी, असं अनेकांसोबत होतं. त्या काळामध्ये पायाखालची जमीनच सरकली. पण जसे मी या दिव्य ऊर्जेसोबत जुडते, या ब्रह्मांडाकडून ऊर्जा ग्रहण करायला लागते, तसं मी माझ्या मूलाधार चक्राला मोठ्या प्रमाणात खेचून घेतलेली ऊर्जा पुरवायला लागते. माझं मूलाधार चक्र एका टप्प्यावर हळू-हळू स्थिर व्हायला लागते. मूलाधार चक्र मुळापासून मजबूत व्हायला लागते. कुठे आहे मूलाधार चक्र? आपण बसलेलं आहे ना, आपल्या मणक्याचं शेवटचं टोक एकदम शेपूट. ओके. आपण तिथे पहिल्या डिग्रीचं मेडिटेशन केलं आहे ना सगळ्यांनी? शेवटी हात ठेवतो ना आपण? हां. तर हे मूलाधार मजबूत करण्यासाठी दिव्य ऊर्जा. जसं आपण या ब्रह्मांडाकडून मोठ्या प्रमाणात ऊर्जा ग्रहण करतो आणि एका चक्राला स्थिर करतो, ग्राउंडिंग निर्माण करतो, पृथ्वी तत्व वाढायला लागते आणि आपोआप ती स्थैर्याची भावना परत यायला लागते.
आपोआप त्या प्रत्येक व्यक्तीमध्ये, ध्यान करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीमध्ये मूलाधार स्ट्रॉंग व्हायला लागते आणि पहिलं चक्रावर काम होतं ते मूलाधार पासून सुरुवात होते. मूलाधार स्थिर व्हायला लागतं. मग ती स्थैर्याची भावना स्वतःमध्ये परत यायला लागते आणि म्हणून आपण म्हणत असतो की दिव्य ऊर्जा या ब्रह्मांडीय ऊर्जा रेकी सोबत जोडल्यानंतर जीवनाचा पाया मजबूत होतो. मग माझ्या जीवनाचा पाया मजबूत करायचा आहे. मला 7.5 असो किंवा नसो, तर मी मात्र ऊर्जेसोबत जोडलेलं पाहिजे. ऊर्जेसोबत जुडलेल्या प्रत्येक व्यक्तीमध्ये ते स्थिरत्व निर्माण झालेलं असतं. मग कुठलाही प्रसंग येऊ दे, ती व्यक्ती डगमगत नाही. आणि मग विशेष जर का 7.5 असेल, तर त्या 7.5 मध्ये जीवनाचा पाया मजबूत करण्यासाठी दिव्य ऊर्जा, ब्रह्मांडीय ऊर्जा अद्भुत मदत करणार. अद्भुत मदत करणार. ब्रह्मांडाचा काय नियम आहे माहितीये तुम्हाला? कान मदत करते. विज्ञानाचा दृष्टिकोन असा आहे की जेथे स्वीकार आहे तेथे आपोआप मदत येते. बरोबर? ब्रह्मांडाचा नियम आहे स्वीकार करा, एक्सेप्ट करा. तुम्ही स्वीकार करायला लागलात ऊर्जेची की ऊर्जा तुम्हाला मिळायला लागते. तुम्ही स्वीकाराच्या भावामध्ये गेलात की तुम्हाला मदत मिळायला लागते. काही लोक कशी असतात माहितीये? कधी टेन्शन आलं, दुःख आलं, आम्हाला 7.5च आहे म्हणून रडतच बसतात. सुरुवातच करतात की हो 7.5 आहे, 7.5 आहे आणि 7.5 आहे बाबा. आणि पहिलं तर काय होतं तुम्हाला माहितीये का? घरामध्ये ना एक असते, आता याच्या राशीला 7.5 लागणार. जे लोक बघतात विशेष, ते अगोदरच त्या 7.5 बद्दल घाबरून देतात. बरोबर आहे? त्यामुळे भीती निर्माण होते. पण एवढं लक्षात घ्या, 7.5 मध्ये जे लोक रडतात, दोष देतात, विरोध करतात त्या सगळ्या गोष्टींना, तेथे ऊर्जा अडवून राहते. पण जे लोक म्हणतात ना, की मी शिकायला तयार आहे. या प्रसंगामध्ये सुद्धा मी काय शिकलो, त्यांच्यासाठी ब्रह्मांड योग्य मार्गदर्शन, योग्य माणसं, योग्य साधना आपोआप तुमच्यापर्यंत येते आणि तेच शिकवलं जातं. या दिव्य ऊर्जा, ब्रह्मांडीय ऊर्जेसोबत जुडल्यानंतर काय, तर रेकी म्हणजेच स्वीकार करणे. स्वीकाराचा सिग्नल आहे रेकी. पुन्हा सांगू? ब्रह्मांडाने काय नियम लावून दिला आहे? स्वीकार करा. जे आहे ना ते एक्सेप्ट करा. सांगितलं ना श्रीकृष्ण भगवंतांनी सुद्धा, जे मिळेल ते ओके, योग्य आहे असं म्हणून घ्या. आपले गुरु, सद्गुरु सुद्धा म्हणतात की दुःख आलंय आयुष्यामध्ये, सुखही आहे. मग सुख आहे तेही कायम नाही राहणार, त्याचा स्वीकार करा, छान आनंद घ्या त्या काळामध्ये. आणि दुःख आहे त्याचा सुद्धा तेवढा तेवढा विचार करू नका, हे सुद्धा निघून जाणार आहे. त्याचा सुद्धा स्वीकार करा. आपल्या सर्व प्रत्येक धर्मामध्ये सांगितलंय आपल्याला, पावे चंगी या पावे मंदी या. तुमच्या आयुष्यामध्ये सुख असो, दुःख असो, तुम्ही त्याला त्या तुम्ही ज्या गुरूंना, सद्गुरूंना, परमपिता परमेश्वराला, ज्याला कोणाला मानता ना, बस त्याचा आशीर्वाद आहे असं समजा. म्हणजे काय, तर स्वीकाराचा नियम. तुम्ही एक्सेप्ट करायला लागलात ना, की तुम्हाला मदत मिळते. आणि जे लोक त्या तुमच्या आयुष्यामध्ये आलेल्या, तुम्ही, मी, हे सगळं तुमच्या आणि माझ्या, आपल्या सगळ्यांसाठी आहे बरं का. हा, ते आता तुम्ही समोर आहे म्हणून येते तुम्ही, नाहीतर हे सगळं आपल्यासाठी आहे. जे लोक ना 7.5 मध्ये रडतात, दोष देतात, तुम्ही तुम्ही तुमच्यामुळे 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 विरोध करतात, का 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 त्यांना ऊर्जा अडते. कारण त्या विरोधामध्ये, त्या रडण्यामध्ये, त्या दोष देण्यामध्ये सोलार चक्र ओव्हर ऍक्टिव्ह होते. हार्ट चक्र ओपन राहत नाही आणि स्वीकाराचा भाव राहत नाही. स्वीकाराचा भाव असण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये त्या प्रसंगाला लढण्याची क्षमता स्वतःमध्ये निर्माण होण्यासाठी गरज आहे हार्ट चक्र ओपन असण्याचं.
आणि हार्ट चक्र ओपन असेल तर या सहस्त्रार मधून मोठ्या प्रमाणात ऊर्जा ग्रहण करता येते. हा नियम आहे. आणि हे सगळं व्हावं यासाठी तो स्वीकाराचा भाव. ठीक आहे, जे मिळालं आहे ना ते मिळू दे. ते दुःख असो, वेदना असो, आता मात्र मी तो स्वीकार करतो आणि त्यामधून बाहेर निघण्याचा मार्ग शोधतो. म्हणजे हार्ट चक्र ओपन झालं, म्हणजे मोठ्या प्रमाणात ऊर्जा आली आणि म्हणजे माझं मूलाधार स्ट्रॉंग झालं आणि अनेक प्रकारे माझ्यापर्यंत म्हणजेच मी या प्रसंगामध्ये शिकण्यासाठी तयार आहे. हा विचार मी केला आणि मग तेथे मला योग्य मार्गदर्शन, योग्य साधना आणि योग्य माणसं माझ्यापर्यंत येतात. कारण दिव्य ऊर्जा ग्रहण करण्याची माझी क्षमता योग्य राहते आणि माझी इंट्युशन्स योग्य राहतात. मग मी योग्य मार्गदर्शनापर्यंत, योग्य मार्ग मिळवण्यापर्यंत पोहोचू शकते. असं आहे. म्हणून हा प्रॉपर सिग्नल आहे स्वीकाराचा. स्वीकाराचा भाव जर स्वतःमध्ये हवा आहे, तर दिव्य ऊर्जा, ब्रह्मांडीय ऊर्जेसोबत जुळा. आणि पहिले तर स्वीकाराचा भाव यावा यासाठी सुद्धा ऊर्जेसोबत जुडावं. कारण ऊर्जा तो भाव आपल्यामध्ये मोठ्या प्रमाणात आणून देतो, आणण्यास आपल्याला मदत करतो. म्हणून मी म्हणते आहे की ही दिव्य ऊर्जा अद्भुत मदत करते. बघा, तुम्हाला सगळ्यांना माझ्यापेक्षा कर्मफळाचं अधिक जास्त ज्ञान आहे. मला माहिती आहे. शनी म्हणजे कर्म, बरोबर? तुम्ही केलेल्या कर्माचं, कुठल्या तरी नकारात्मक कर्माचं फळ असं कुठंतरी अ, अध्यात्मामध्ये सांगितलंय. बरोबर ना? पण कर्म फळ म्हणजे काय? तर शिकण्याची संधी पुन्हा. जसं बघा आणि दिव्य ऊर्जा म्हणजे काय? दिव्य ऊर्जेसोबत आपण जुळतो म्हणजे काय? तर आपण निर्माण केलेले काही कर्म असतील, तर त्याचं शुद्धीकरण करण्याची ही प्रक्रिया. मग दिव्य ऊर्जा रेखीसोबत जुडलो म्हणजे आपण केलेले कर्म पुसले जातील का? त्याचे फळ नष्ट होतील का? जे पेरलं आहे ना, ते उगवणारच आहे. आपण जे पेरलं आहे ते उगवणारच आहे. फक्त ते जे उगवणार आहे, जे आपल्याला कर्मफळ मिळत आहेत, ते कर्मफळ भोगण्याची ती वेदना कमी करणारी ही दिव्य ऊर्जा, ही औषध आहे. ओके. ऊर्जेसोबत जुडल्यानंतर कर्म कर्म भोगण्याची शक्ती मिळते आणि शक्ती तर मिळतेच, सोबत वेदना कमी होतात. म्हणजे काय? जसं की आपल्याला हा दगड तर उचलायचाच आहे. ते ओझं आपल्याला उचलायचंच आहे. पण ही दिव्य ऊर्जा त्या दगडाला आपण सहन करू नये याची ताकद आपल्यामध्ये निर्माण करते. कळलं? ही दिव्य ऊर्जा त्या वेदनेला सहन करण्याची ताकद स्वतःमध्ये निर्माण करते. त्या वेदनेला, त्या दुःखाला, त्या आव्हानाला सुद्धा मी सहजपणे पेलणार आणि तेथे सुद्धा स्वतःला सिद्ध करणार आणि स्वतःला पुढच्या स्तरावर नेणार एवढी ऊर्जा स्वतःमध्ये निर्माण करते. अशी ही दिव्य ऊर्जा. ओके. आणि ना बऱ्याच लोकांना एक समज असतो, की बाबा कुठेतरी आपल्याला ना 7:30च्या काळामध्ये ना आपल्याला प्रोटेक्शन पाहिजे असते, सुरक्षा पाहिजे असते आणि म्हणून बरेच लोकं मला क्रिस्टल्स मागतात. मी क्रिस्टल्स सुद्धा बऱ्याच जणांना रिकमेंड करते. नाही असं नाही. पण आजचा विषय आपला दिव्य ऊर्जेसोबतचा आहे. आणि मीच नाही, तर या जगामध्ये अनेक जण सुद्धा वेगवेगळ्या विद्या किंवा वेगवेगळ्या माध्यमातून प्रोटेक्शन्स या काळामध्ये देण्याचा प्रयत्न करतात. ओके. जे आहे ते ओके आहे. आपण त्याबद्दल कुठंच नाही बोलत आहे. आज आपण काय म्हणताय, बऱ्याच वेळा काय असते ना, लोकांचा एक गैरसमज झालेला असतो. काय? तर 1 मिनिट. बऱ्याच वेळा काय होते ना, ह्या सगळ्या नकारात्मक गोष्टींमुळे 7:30च्या काळामध्ये काय होते, तर कुठेतरी ना अ, कधी लोकांचा गैरसमज होतो आपल्याबद्दल, हो ना? आता त्यांनी म्हटलं त्याप्रमाणे आपण करायला काय जातो? लोकं आपल्याला समजतात काय? हो ना? आपण चांगलं करायला जातो आणि अरे, लोकं विरोधातच उभे राहिले. अरे, माझा तर उद्देश छान होता. हं? होतं ना असं? म्हणजे ना कुठेतरी लोकांचा गैरसमज होतो. गैरसमज यामध्ये खूप जास्त पडल्या जातं, जेव्हा 7:30चा पिरियड असतो. तुमचे व्हिडिओ बंद बंद झाले का काही लोकांचे? मला दिसत नाही का?
दिसतात. ओके. तर हा असा गैरसमज होतो. कधी-कधी रेकीसोबत आपण म्हणतो काय साडेसातीच्या पिरियडमध्ये. मग ना कधी आणि ना त्या सगळ्या गोष्टींमध्ये ना नकारात्मक बोलं वाढतात. हो ना? कारण माहिती असते बापरे 7:30 आहे. मग चालू राहतं तेच. स्वतःवर संशय आणि एक ठरलेलं असतं मनामध्ये काय की 7:30 आहे. मग 7:30 मध्ये मला त्रास होणार. म्हणजे तो विचार अगोदर निगेटिव्ह केलेला असतो आणि यामागे काही असं शनिदेव येऊन हे करत नाही, तर ते घडणाऱ्या प्रसंगामध्ये या सगळ्या गोष्टी होतात. म्हणून मग कुठेतरी आपला आभा मंडळ न आपला स्ट्रॉंग नाही राहत. ऑरा थोडासा कमकुवत होतो. म्हणजे आपल्या शरीराच्या बाहेर जे बाह्य आवरण आहे, चैतन्यमय चैतन्याचं, जे आपली सुरक्षा करते, आपल्याला ऊर्जा पुरवते. मग ते ऑरा स्ट्रॉंग नसल्यामुळे काय होते, आजारपण पटकन येते. दुसऱ्यांनी दिलेला आघात पटकन आपल्यापर्यंत पोहोचतो. म्हणजे सगळ्या गोष्टी आपल्यापर्यंत त्या प्रकारे यायला लागतात. खरं तर त्याची काही गरज नसते एवढी. ज्या अनेक सगळ्या गोष्टींची गरजच नसते, त्या अनेक सगळ्या गोष्टी आपण आहे ना, आपल्यापर्यंत आकर्षित करायला लागतो, असंही म्हणू शकतो. ज्या अनेक साऱ्या गोष्टींची गरजच नसते, त्या अनेक गोष्टी आपण स्वतःपर्यंत आकर्षित करायला लागतो. अशी ही अशी ती वेळ असते कधी-कधी. आणि होतं असं. तुमच्या, माझ्या, आपल्या अनेकांच्या बाबतीमध्ये असं झालंय. खरं तर तो विचारांचा परिणाम असतो. पण जर आपण या दिव्य ऊर्जेसोबत जुडलाय ना, आपण थोडंसं ध्यानधारणा करायला लागलं ना, तर सगळ्यात पहिले काय होते तुम्हाला सांगू का? पहिलं होतं, जसं आपण या ब्रह्मांडाकडून ऊर्जा ग्रहण करायला लागतो, तसं आपण एक ऊर्जा येते. आपल्या शरीराच्या भोवतीचं आवरण, आपला ऑरा ना हळू-हळू स्ट्रॉंग व्हायला लागतो. म्हणजे सील व्हायला लागतो. ओके. हा स्ट्रॉंग असलेला आभा मंडळ आपल्यापर्यंत येणाऱ्या नकारात्मक ऊर्जा दूर ठेवतो. मग ते विचारांच्या असू देत, मग त्या त्रासाच्या असू दे. कळतंय तुम्हाला? मग कोणाच्या विचारांमुळे येणाऱ्या त्या नकारात्मक ऊर्जा, कधी बाह्य काही संकट असेल, काहीही असू दे, त्या नकारात्मक ऊर्जांना दूर ठेवण्यासाठी, अनावश्यक ऊर्जांना दूर ठेवण्यासाठी आपला आभा जेव्हा स्ट्रॉंग असतो ना, तेव्हा आपल्याला उत्कृष्ट प्रकारे मदत मिळते. आणि आपला ऑरा स्ट्रॉंग असल्यामुळे ना काय होते माहिती काय? तर आपल्याला आत्मविश्वास आपला वाढतो. आपली ऊर्जा लेव्हल वाढते. म्हणजे प्रतिकार करण्याची क्षमता वाढते. अशी दिव्य ऊर्जा मदत करते. प्रोटेक्शन घ्यायचा याचा अर्थ असा नाहीये आपल्याला, की त्या येणाऱ्या घटनांपासून, त्या वेळेपासून आपल्याला पळायचं आहे, असं नाही होत बरं कधीतरी. नाही. ते तर आपल्याला पेलायचंच आहे, पण तेथे मी प्रोटेक्शन म्हणजे काय? तर मी जो स्ट्रॉंग आहे, मी स्वतःला सांभाळते आहे त्या प्रसंगामध्ये सुद्धा. असं आपण दिव्य ऊर्जेसोबत जुडतो ना, तसं काय होतं ना, या ब्रह्मांडाकडील ऊर्जा आपण ग्रहण करतो. ग्रहण केलेली ऊर्जा आपण ध्यान धारणा करतो आणि हे ध्यान धारणा करत असताना हे ध्यान काय करणार आहे? तर हे ध्यान काही शनीला बदलणार नाही किंवा ग्रह शांत करणार नाही आपले. आपण जे ध्यान करणार ते ध्यान आपल्याला आतून बदलणार आहे. आपल्याला आतून बदलणार आहे, आपल्याला बाहेरून बदलणार आहे. आपल्या क्षमतांचा विकास करणार आहे. आपल्या क्षमता वाढवणार आहे त्या आजारापासून, त्या संकटापासून, त्या नकारात्मकतेपासून स्वतःला वाचवण्यासाठी आणि त्या आलेल्या गोष्टीला मी काय प्रतिसाद देणार आहे. प्रतिसाद असते ना, मी क्रियेला प्रतिक्रिया काय देते, मी त्या घटनेला प्रतिसाद काय देतो, तो बदलणार आहे आणि तो बदललेला प्रतिसाद हेच खरं समाधान असणार आहे. म्हणजे काय? तर कुठेतरी आपण आपल्या कर्मांचा स्वीकार करणार आहे, तेथे विरोध पूर्णपणे संपून जाणार आहे. सुरक्षिततेची भावना स्वतःमध्ये निर्माण होणार आणि म्हणून भीती नष्ट होणार.
कमी होणार, नष्टच होणार आणि स्वतःमध्ये एक विचार क्रिएट होणार, की हा काळ ना माझ्या उन्नतीसाठी आहे, माझ्या प्रगतीसाठी आहे. आणि प्रगतीसाठी, उन्नतीसाठी असलेला हा काळ माझं आत्मबळ वाढवणारा ठरणार आहे. आणि म्हणून आजच्या सेशनमधून घेऊन जाताना काय घेऊन जायचं आहे? तर 7.5 म्हणजे कुठेही शिक्षा नाही. तर ही ना आपली आत्मदीक्षा आहे. माझ्या आत्म्याच्या प्रगतीसाठी दिलेली आत्मदीक्षा आहे. आणि दिव्य ऊर्जा म्हणजे काय? रेखी दिव्य ऊर्जा म्हणजे काय? तर या दीक्षेचा आधार असणार आहे. या दीक्षेचा आधार असणार आहे. आतून बदल घडून येणार आहे. माझ्याच बरोबर असं का? का? हा प्रश्न शांत होणार आहे. मी निवडलं गेलेलो आहे प्रगती करण्यासाठी. हा विचार क्रिएट होणार आहे. आपोआप स्थिरत्व येणार आहे. अनेक विचारांनी होणारा तो स्टक एनर्जी आणि अनेक भावनांनी आपला आभा जो कमकुवत होतो ना, तो स्ट्रॉंग होणार आहे. स्वतःचं संरक्षण कवच निर्माण करण्याची क्षमता स्वतःमध्ये येणार आहे. असं होणार आहे. असंच होणार आहे. मग आपल्याला गरज आहे पहिले या दिव्य ऊर्जेचा स्वीकार करण्याची. जर मोठ्या प्रेमाने तुम्हाला वाटत असेल, की कुठेतरी आपल्याला आपल्या कर्मांचा स्वीकार करायचा आहे, भीतीला नष्ट करायचं आहे, अंतर्गत स्थिरत्व तुम्हाला स्वतःमध्ये निर्माण करायचं आहे. शनी दे या 7.5ला या शनीला आपल्याला शत्रू नाही तर गुरु म्हणून स्वीकारायचं आहे आणि या दिव्य ऊर्जेसोबत जोडून तेथे आधार स्वतःचा स्वतःला करायचा आहे तयार. तर आपल्याला ऊर्जेसोबत जोडावं लागेल. नाही, ऊर्जेसोबत जोडल्यानंतर 100% आपल्याला अगोदर जे वाटत होतं, की शनी त्रास देतो. कारण तो आपली सवय बदलतो. पण इथे स्वीकार होणार आहे. काय? बदलाशिवाय उन्नती होत नाही. बरोबर ना? प्रगती केव्हा होईल? जर बदल केला तर. आहे तेच सुरू ठेवलं तर प्रगती नाही. आपल्याला आपलं आयुष्य बदलावं लागेल. तेथे उन्नती होणार आहे. म्हणून आपल्याला तेथे ती एक ताकद मिळणार आहे. शनी आपल्याकडून काही घेत नाही. कधीच काही घेत नाही. शनी आपल्याला जबाबदार बनवतो. नवं आव्हान पेलण्याची क्षमता स्वतःमध्ये निर्माण करतो. मी तयार आहे. मी पुढे जाऊ शकतो. मी मला स्ट्रॉंग करू शकतो. ही भावना स्वतःमध्ये निर्माण करतो. असं हे आहे. म्हणून लक्षात घ्या, शनी 7.5 आजपासून लक्षात घ्यायचं आहे, की 7.5 भीती नाही आहे, तर तुमची शक्ती होणार, शक्ती. 7.5 माझी भीती नाही, तर ती माझी शक्ती आहे. आपण खूप छान असं मेडिटेशन पण घेणार आहे. खूप सुंदर मेडिटेशन घेऊया आपण.
आपण असं म्हणूया ना, हा आपला ट्रान्सफॉर्मेशन पिरियड आहे. आणि जर का या पिरियडमध्ये मी दिव्य ऊर्जेसोबत जुडलो, तर हा जो वेळ आहे, हा तर सहजपणे मी पुढे निघणारच यामधून. सोबतच काय, तर या सोबतच मी अधिक प्रगती सुद्धा करणार आहे. हा एक विचार अंतर्मनामध्ये ठासून ठेवा. नक्कीच तुम्हाला जर अशा प्रकारे पुढे यायचं असेल, या प्रवासामध्ये तुम्हाला सोबती करायचं असेल ऊर्जेला, या दिव्य ऊर्जेला, तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. काय? तर बस मेसेज करा. फोन करू नका. WhatsAppला मेसेज करा आणि WhatsApp मेसेज केल्यानंतर एक लिंक येईल. तो WhatsApp ग्रुप जॉइन करून घ्या. 20 तारखेपासून आपण आपला नवीन प्रवास सुरू करतो आहे. दिव्य ऊर्जेसोबतचा, स्पेशली दुपारच्या बॅचचा. तर नक्कीच आपण याला जॉइन करू शकता. हा प्रवासामध्ये जर आतून तसा आवाज आला ना, की मी माझ्या आयुष्यामधील समस्यांवर मात करू इच्छिते. 7:30 असो किंवा नसो, मीच माझा मार्गदर्शक, मीच ती दिव्य ऊर्जा, मीच माझ्या आयुष्याला प्रत्येक ठिकाणी आधार देऊ शकतो. शारीरिक, मानसिक, आर्थिक, नातेसंबंध, भावनिक काय-काय हवं आहे. मी स्वतः. तुम्ही तुमच्यासाठी, मी माझ्यासाठी. आपणच आपला प्रकाश होऊया. आपणच आपल्याला मार्ग दाखवूया आणि स्वतःला मार्ग दाखवता इतरांना सुद्धा मार्ग दाखवणारे होऊया. स्वतःच्या वेदना, दुःख कमी करता इतरांचं सुद्धा दुःख आणि वेदना कमी करणारे आपण होऊया. अनेक डॉक्टर्स, विविध क्षेत्रामधील अनेक सदस्य दिव्य ऊर्जेसोबत जुडले आणि त्यांनी खूप छान अनुभव घेतला. तुम्ही सुद्धा घ्या. जबरदस्ती कधीच कोणाला नाही. करणारही नाही. कारण ही दिव्य ऊर्जा ना आपल्याला निवडत असते. जर आता माझ्या आयुष्यामध्ये बदल घडवून येण्याची ही वेळ आलेली आहे ना, तर मग मी आता ऊर्जेसोबत जोडणार. असं होतं. बघा आता दादाने टाकलाय, असे प्रसंग येतात की इकडे आड आणि तिकडे विहीर. काय ना दादा, ऊर्जेसोबत जुडलो आहे, तर मी आता काय करावं? येथे मी माझ्या विवेक बुद्धीचा कसा उपयोग करावा हे मला कळेल. आतापर्यंत आम्ही सुद्धा 7:30च्या प्रसंगामधून अनेक जणांनी मार्ग काढला आणि पुढे निघालो. आम्हाला ऊर्जेने खूप मदत केली. स्थिरत्व निर्माण केलं. डगमगलो, पण ऊर्जेने सोबत दिली, स्थिर केलं, मार्ग काढून दिला. तुम्हाला सुद्धा तसंच होणार. तर मोठ्या प्रेमाने आपण छानसं मेडिटेशन घेणार आहे. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, की आपण काही सदस्यांना शेअरिंगची संधी देतो. आता कोणाकोणाला शेअर करायचं आहे, तर त्यांनी आज पटापट आपले नंबर लावा. ओके? कारण आपण मेडिटेशन आपलं छान झालं पाहिजे आणि 9:23 झाले आहेत. एवढं लक्षात घ्या. ओके? हां. तर आपलं मेडिटेशन सुद्धा झालं पाहिजे. मी तुम्हाला अनम्यूट करते. फक्त नंबर लावा पटापट. शेअरिंग करणाऱ्या सदस्यांनी. ओके, बोला. आता अनुभव. ओके, चला माईक सुरू करा. कोण पहिला नंबर लावते? हां, थांबा 1 मिनिट. मगाचं जे ज्यांचं अपूर्ण राहिलं होतं पुष्पाताई 7:30चा प्रसंग त्यांनी सांगितला. पण आता त्यामधून कसा मार्ग निघाला ते पण त्या सांगतील आणि मग बाकी नंतरच्यांना संधी. ओके, चलो बोला पुष्पाताई. नमस्ते मॅडम, नमस्ते सर्वांना. आताची तुमची परिस्थिती, तुमची स्थिती काय आहे? आता म्हणजे मी डिप्रेशनमध्ये तर होतेच म्हणजे आणि बरेचसे आजाराला तोंड द्यावं लागत होतं. रोज म्हणजे माझे दवाखान्याचा खर्च खूप होता. महिन्याला 3-4 हजार रुपये मला खर्च यायचा आणि तरी त्याच्यात फरक पडत नव्हता बिलकुलही. काहीच म्हणजे मला सुधार होत नव्हती. कुठलेही औषधे मला सूट होत नव्हते आणि याच्यामध्ये हा जो एकदम झालेला आघात
आर्थिक परिस्थितीचा, त्याच्यात आजारपण, ह्या दोन्ही गोष्टी मला सांभाळणं अशक्य झालं, तर मला जीवन संपावं असं माझ्या मनात यायला लागलं, की नको हे हं. जीवन. अशा परिस्थितीत मला तुमची साथ मिळाली. हे रेकीचं मी तुमचं सेशन आपला व्हिडिओ बघून मी जॉईन झाले हं. आणि खरंच तुमचे खूप खूप धन्यवाद, की आपल्या लोकांनी आपल्याला दूर केलं, पण तुम्ही आम्हाला जे जवळ केलं, जे प्रेमाने बोलणं, जे तुमचं ते बोलणं ऐकून जे पॉझिटिव्हिटी माणसाला मिळते आणि हा जो रेकीचा परिवार मिळाला, खूप म्हणजे मला मग कोणाची गरजही वाटली नाही. खरं सांगते या वर्षात मी खूप आनंदी राहायला लागले आणि हं. ज्या विचारावर मी वारंवार विचार करत बसत होते, की हे असं का, काहून घडलं, काय घडलं? आता मी म्हणते देवाने मला निवडलं आमच्या परिवाराला. ही परीक्षेत आम्ही पास झालो. आमच्यात ताकद होती. आम्ही हे सहन करू शकलो. इतर कोणी नाही करू शकत. आम्ही करू शकलो आणि या परीक्षेत आम्ही पास झालो. आम्ही याच्यातून बाहेर निघालो. आणि आता ते आम्हाला त्याच्यात वाटत नाही का झालं, कसं झालं. आलाय तो प्रसंग निघाला. झालं गेलं, संपलं. पण त्यावेळेस काय होतं, कुठल्याही मी बिझनेस सुरू केला, काही केलं, झालं काय होतं, की आपण शाळेचं बांधकाम सुरू केलं आणि लॉकडाऊन लागलं. हा प्रसंग भयानक झाला होता. त्याच्यामुळे एक मिनिट. पुष्पाताई तुम्हालाच म्यूट केले. कोणीतरी जॉईन झालं होतं. हा, तुम्ही माईक सुरू करा पुष्पाताई. तुम्हाला मी म्यूट त्या केलं गेलं. हा. त्यावेळेस खूप एकदम झालेला प्रसंग असल्यामुळं, लॉकडाऊन असल्यामुळं खूपच म्हणजे परिस्थिती हाताबाहेर गेलेली होती. माझं स्वतःचं घर सुद्धा गेलं, सगळं गेलं. तरी आम्ही खूप त्याच्या हे नाही केलं. म्हणजे बोलत नव्हतं, की कसं काय, म्हणजे आमचं तेवढं चालत होतं घरातल्या घरात. पण मला ह्या ऊर्जेची खूपच साथ मिळाली. खूप म्हणजे माझे मिस्टर सुद्धा बोलतात, की हे म्हणजे रेकी जॉईन झाली म्हणून तो आज जिवंत आहे. हा, ते स्वतः बोलणार आहे तुमच्यासोबत, की खरं म्हणजे ह्या ऊर्जेमुळं आणि या मॅडममुळं तू कधी साथ सोडू शकत नाही म्हणे. कारण शेगावात मी त्यांना बोलायचं होतं स्टेजवर, की मी काय काय झेलत होती. मी रोज रडत होती. एवढा त्रास मी सहन केला. हे सगळं त्यांनी बघितलं, की खरंच म्हणे रेकीला तुला बाहेर काढलंय. नाही तर आम्ही तुला बघू शकलो नसतो. आजही ते सांगू शकतात तुम्हाला, की हे मला म्हणजे खूपच त्रास होता याचा. नक्कीच. कारण प्रत्येक माणूस बोलून दाखवतो. काही ते मनात साठवून ठेवले, की त्याचा परिणाम शरीरावर होतो. बरोबर. आहेत का दादा घरी आहेत? आहे. बोलू? बरोबर. तयार एक असतील तर मिनिट. बोलवा. हा. ओके. ओके. हा. तोपर्यंत तोपर्यंत अधिक कोणाला बोलायचं आहे? पटापट हा. मग तुम्ही नंतर शेवटी शेवटी सगळेजण हात वर करता. ओके. स्वाती देशमुखनी केला. बोला स्वाती. एक एक मिनिट सगळ्यांना. हा. नमस्ते, आत्मा नमस्ते. आत्मा नमस्ते. जोरात. हम्म. माझ्या मागे पण शनीची साडेसाती होतीच आणि त्या साडेसातीने मला दिलंही तेवढंच आणि माझ्याकडून घेऊनही गेली तेवढंच. बर. आणि साडेसातीमध्ये माझ्या बरोबर एक वाईट खूप घटना घडली. माझ्यापासून माझे म्हणजे नातेवाईक खूप दूर आता आपल्याला दूर निघून गेले रेकीमध्ये माझ्याकडून. जुडल्यानंतर काय अनुभव आला हे सांगायचं आहे आता. आता 7:30 विषय संपला. हं. रेकीमध्ये म्हणजे मी एक 8-9 महिन्यापासून म्हणजे मूलाधार चक्राचं मेडिटेशन करत होते. त्याच्यापासून मला नक्कीच फायदा झाला. तुमच्या आता या सेशनमध्ये मला त्याचं उत्तर मिळालं. हां. कारण शनिदेव ते मूलाधार चक्राशी जोडलेले आहेत. बरोबर. हं. छान. खूप तर सुंदर. खूप छान. हां, ते खूप छान. खूपच म्हणजे मला ते हे झालं. पडलं. दिलंही तेवढंच आणि घेऊनही गेली तेवढंच असं. नक्कीच. छान. थँक यू. थँक यू स्वाती. ओके. बाकी नंतर संधी देते. पुष्पाताई परत आल्यात. बोला पुष्पाताई. बाकीच्यांनी आपला आपला माईक सुरू करून ठेवा. ओके? हां. बोला पुष्पाताई. नमस्ते. हं. दादांची वाट बघत होत्या त्या म्हणून. आणि सॉरी तुम्हाला शेगावला बोलायला भेटलं नाही म्हणून तुम्हाला आज संधी देत आहे. बाकी काही नाही. आत्मा नमस्ते मॅडम. आठवण नमस्ते. त्यांनी मला 2 वेळा म्हटलं. मागच्या वेळेस म्हटलं, की "मॅडम, माझ्या मिस्टरांना शेगावला बोलायचं होतं." अरे, मग आता तिथं तिथं संधी कमी लोकांना मिळू शकते. नाही नाही, बोला दादा. आम्हाला संधी नव्हती त्यावेळेस. हं, हरकत नाही, पण म्हटलं बोलायचा चान्स भेटला असता हं, तर नक्कीच बोललो असतो. हं. विषय असा आहे की खरोखर तुमच्याकडे जॉईन झाल्यानंतर माझी बायको मला वापस भेटली. खरं आहे सर. ही हकीकत आहे. हं. आणि
काय त्रास झाला तो सांगा. नाही, रिअली. कारण ज्या संकटातून आता आम्ही चाललोय, हं, तर ते संकट तिला झेलणं शक्यच नव्हतं. हं. शक्य म्हणजे अजिबातच नव्हतं. तिचा स्वभाव एक गरम आहे. तिला खोटं अजिबात सहन होत नाही. आणि तिचं म्हणणं आहे, की मी एवढं सर्वांसाठी करत असताना माझ्यावर हा अन्याय का? हं. आणि कशी काय तुमच्या याच्यामध्ये लिंकमध्ये गुंतली ती, आणि आता ते हे एवढे वर्ष तिनं अगदी सहजरित्या पार पडलेत. आणि तुमच्या संपर्कात असताना पुढच्या आठवड्यामध्ये माझ्या आणि तुमच्या सर्वांच्या आशीर्वादानं आम्ही यातून बाहेर पडतोय. पूर्णपणे बाहेर पडणार. बिनधोक राहा. ओके. पूर्णतः बाहेर पडतोय आम्ही, आणि एक चांगलं, फक्त याच्या अगोदर ज्या चुका केल्या त्या चुका कधी करणार नाही. कारण तिची अशी परिस्थिती होती, की मला एवढी भीती होती, की हिच्यातून ही वाचणं मुश्किल आहे. कारण ज्या लोकांवरती जेवढे उपकार केले आतापर्यंत, जेवढं देवदेव पहिल्यापासून करते ती, अध्यात्माला पहिल्यापासून आवडतं, पण एवढं असून सुद्धा असं का घडतं? पण ज्यावेळेस तुमच्या संपर्कात आले आणि आता आतापर्यंत म्हणजे तुम्हाला सांगतो, की जवळपास 15 ते 20 वर्ष आता मी बरोबरच आहे. तर हं. झोप हे तिला माहितीच नव्हती. उन्हाळा, पावसाळा, हिवाळा कोणता ऋतू तुला माहित नव्हता. तिला कधी थंडी वाजत नव्हती. म्हणजे अशा परिस्थितीतून आज ती स्वेटर घातलेली आहे बघा तिनं. म्हणजे हे हे हा त्याच्यामध्ये फार मोठा बदल आहे. आणि झोपू शकते, निवांत आरामात राहू शकते, आणि एवढ्या टेन्शनमध्ये सुद्धा ती एक ठामपणे उभी आहे. हे आमच्यासाठी फारच हे मोठं आहे, की मी म्हणजे हे करू कितीतरी खर्च आला असता मला दवाखान्यात जर तिला न्यावं लागलं असतं. आणि वास्तविक पाहता माझ्याकडे ती परिस्थिती नव्हती. याच्या 3 वर्षापूर्वी जर म्हटलं असतं तर मी अमेरिकेला नेलं असतं. पण आजची परिस्थिती अशी आहे, की मी साध्या गावातल्या दवाखान्यात सुद्धा तिला नेऊ शकलो नसतो आणि त्याची ट्रीटमेंट मी करू शकलो नसतो. आणि एवढाही खर्च आला असता अशा परिस्थितीमध्ये. परंतु तुमच्याकडे आल्यानंतर मला कोणता खर्चाचंच नाही. पण ती आनंदी आणि उत्साही राहते. नेहमी तुमच्या याच्यामध्ये, आणि तुम्हाला फार मानता येते, की मी तुमच्यामुळे वाचू शकलेली आहे त्याच्यामध्ये. आणि याचा मी पूर्णतः पुरावा आहे त्याच्यामध्ये, की या सर्व प्रकरणामध्ये, की ती यातून बाहेर निघालेली आहे. आणि नक्कीच. तुमचं ते शेड्यूल चालू असताना आम्ही आता पुढच्या आठवड्यात बाहेर पडतोय. नक्की बाहेर पडतोय. गॅरंटी आहे पूर्ण पूर्ण आता. पूर्णपणे बाहेर पडणार. बिनधोक राहा. ओके. आणि मागच्या वेळेसही तुम्ही फोन केला होता, पण मी त्यांना सांगितलं, की थांबा थोड्याशा. ओके. ऊर्जा ही सांगत असते कधी-कधी वाट बघायची आहे. संयम आहे. संयम खूप गरजेचा आहे. हो ना? ते महत्वाचं. येस. आणि तुम्ही चालेल. निघणार. एक वेळ थँक्यू. ही आनंदाची पूर्ण खबर माझ्यापर्यंत पोहोचणार आणि ती पोहोचणारच. पोहोचणार. मी स्वतः पोहोचणार या दिवशी. नक्की, नक्की. ओके. थँक्यू मॅडम. येस. खूप धन्यवाद, खूप धन्यवाद. तुमच्या पुढील हो. वाटचालीस खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. आणि ठीक आहे, जे झालं आहे स्वीकार करूया. ओके. आणि पुढे निघूया. आणि खरं म्हणसाल तर एवढ्या मोठ्या संघर्षामधून कुठं आता पुष्पाताई एखादं 1.25 वर्ष झालं असतील रेकीसोबत जोडल्या. बरोबर आहे ना पुष्पाताई? हो. दीड? किती दिवस झाले? 11 नोव्हेंबरला गेल्या वर्षी जॉईन झालेली. ओके. 11 नोव्हेंबरला जॉइन झाल्या आणि आता 1.25 वर्ष व्हायचं आहे. बरोबर ना? हां, म्हणजे 12 महिने डिसेंबरमध्ये पूर्ण झाले. तर एक लक्षात घ्या, एका 12 महिन्यामध्ये एवढ्या संकटामधून बाहेर निघणं एवढं सोपी नव्हतं. ओके. तरीही तुम्ही निघाला आहात त्यासाठी ब्रह्मांडाचे धन्यवाद म्हणा. त्या दिवशी काय? त्यांना खूप बोलायची इच्छा होती, की मला बोलायचंय, मला सांगायचंय मॅडमला. सगळ्यांना बी कळायला पाहिजे, की कारण आपल्यासोबत राहणारा माणूस ज्यांना माहित होता मला किती त्रास सहन करावा लागला. बरोबर. तर ते त्यांना आज त्यांची इच्छा पूर्ण झाली. थँक यू. नक्कीच खूप धन्यवाद. नेक्स्ट. नेक्स्ट. नाव न घेता माईक सुरू करा. म्हणजे बघूया बरं. झाला सुरू. ओके. थांबा. पहिले भूषणचा झाला, नंतर स्वातीचा झाला. ओके. पुढचा नंबरसाठी माईक नंबर लावून ठेवा. बोला भूषण. आत्मा नमस्ते. आत्मा अनुभव नमस्ते. म्हणजे अनुभव म्हणजे मला असं इथे सांगायचंय की युनिव्हर्सल एनर्जी जेव्हा आपल्या सोबत आहे त्यावेळी चुकीची गोष्ट कुठेही घडू शकत नाही आपल्या सोबत किंवा आपल्या समोर. त्या दिवशी आता इलेक्शनच्या आधी 2-3 दिवसापूर्वी सकाळी जेव्हा मॉर्निंगला मी ऑफिसला जातो त्यावेळी एक ऑटो पुढे चालली होती. पुढे एक पॅसेंजर होता, पाठी तिघजण म्हणजे 4-4 सीट त्यांनी घेतले होते आणि चुकी
बाईक मध्ये आणली आणि त्याने अचानक ऑटोवाल्याने ब्रेक मारला आणि ती जवळजवळ पलटी होण्याच्या तयारीत होती, पूर्ण वाकली होती. आणि त्यावेळी असा प्रसंग काही असतात की आपल्याला सिंबल रेखांकन करायला पण वेळ नसतो. ऊर्जा हं, मी फक्त हात जरी दिले तरी ती हं. एनर्जी काम करते आणि अचानक हात माझे उठले आणि ती ऑटो पलटी होता होता पूर्ण स्थिर झाली आणि जैसे थे पुन्हा थांबली, तशी जशी होती तशीच उभी राहिली ती. वा. कारण आतमध्ये लेडीज पण होती. जर ती पडली असती तर पाठून येणाऱ्या गाड्या पण ठोकल्या असत्या तिला आणि खूप काही घडू शकलं असतं. पण कुठेतरी युनिव्हर्सल एनर्जी आपल्या सोबत होती आणि ते काही असू दे, कोणी म्हणेल की तिला ऑटोवरीने बॅलन्स केली म्हणा किंवा काही म्हणजे, पण आपल्या माझ्यासमोर चुकीची गोष्ट जी काही घडली नाही याबद्दल युनिव्हर्सलला थँक्यू, खूप खूप धन्यवाद. थँक्यू, थँक्यू, जेथे थँक्यू. ग्रँडमास्टर हजर आहेत, तेथे ऊर्जा पुरवण्याचा, सकारात्मकता पुरवण्यासाठी ते तत्पर असतात आणि खरंच नाही होत. ही ब्रह्मांडाची कृपा आहे. तुमच्या ऊर्जेनेच त्यांना बॅलन्स केलं. तुमच्या आणि ऊर्जेनेच त्या ड्रायव्हरला, ते ऑटो जे चालवत होते त्यांना ती क्षमता निर्माण केली, की तू हे सगळं बॅलन्स कर. ओके? क्षणार्धामध्ये. आणि आईला एक सांगायचं आहे, त्या दिवशी ऍक्च्युली शेअर नाही केला मी प्रसंग. बरं, 1 महिन्याच्या नंतर पुन्हा बॉडी स्कॅन करायची होती तिची. बरं. कारण डॉक्टर म्हणाले की पुन्हा आपण कुठे स्पॉट भेटतोय का हे चेक करायचं आहे. हं, आणि जेव्हा स्कॅनिंगला गेली तेव्हा मेंदूच्या ठिकाणी डाव्या मेंदूला ना त्यांना काहीतरी आढळलं. बरं. डॉक्टर म्हणाले की पुन्हा स्कॅन करायला आपण, आम्हाला काहीतरी तिथे काहीतरी दिसतंय. पुन्हा स्कॅन केलं, पुन्हा काहीतरी मेंदूमध्ये दिसतंय. तर प्रश्न निर्माण झालाय, मग काय पूर्वी काय मार लागला होता का काय असं. मग एक नकारात्मक विचार तरी आले होते आणि हं, पुन्हा स्कॅनिंगला घेतलं त्यांनी. मी इतकी ऊर्जा पुरवली त्या दिवशी, मला जवळजवळ अशक्तपणा आला. म्हटलं जेवढी एनर्जी आहे तेवढी म्हटलं आता काही प्रश्न, हं. कुठलाही प्रसंग येता कामा नये, कारण ऑलरेडी ऑपरेशन मधून बाहेर निघाले, पुन्हा मेंदूमध्ये काय. आणि तिसऱ्यांदा स्कॅनिंग केलं आणि डॉक्टर म्हणाले तुम्ही आता घरी जावा, कारण आता 2 वेळा तर मला स्पॉट भेटला, तिसऱ्यांदा पुन्हा स्कॅन केलं त्यामुळे आठवड्याभरात म्हणजे 3 दिवसांनी रिपोर्ट भेटणार होता आणि मी आठवड्याभराने गेलो कारण मला वेळ नव्हता त्यावेळी. आणि जेव्हा आठवड्याभराने गेलो तेव्हा स्कॅनिंग मध्ये काहीही आढळलं नाही. बढिया. पूर्ण डॉक्टर म्हणाले की 2 वेळा आम्हाला दिसलं पण तिसऱ्यांदा स्कॅन केलं तेव्हा आम्हाला काहीच आढळलं नाही. आणि इट इज फाईन अँड फिट आहे, कोणतीही याची गरज नाहीये तुम्हाला आता थेरपीची. फक्त 3 महिने औषधं घेऊन स्टॉप करायचं आहे. खूप सुंदर. खूप छान. ब्रह्मांडाचे धन्यवाद म्हणा. आई मगाच म्हणून लागते मॅडमला सांग म्हटलं, सांग म्हटलं, सांगतो. हे ना खरंच माझं भाग्य आहे. बरं, एक ना आता जसं तुम्ही म्हणता तो काय पिरियड होता आयुष्यामधला, खरंच एक वाईट वेळ होता, की खुश खबर असली ना, की लोकं माझ्यापासून लपवून ठेवायचे. आपण सगळ्यांसाठी खूप काही-काही करायचो, सगळं काही करायचो, पण असे अनुभव आले, की अच्छा एवढा आनंदाचा क्षण फक्त लपवून ठेवला. अजूनही काही लपवून ठेवत असतील, त्यात हरकत नाही. पण तुम्ही लोकं ना, जेव्हा अगदी बेबी आहे मॅम 2 दिवस शिल्लक झाले बेबी तेव्हा त्या जे लोकं लपवून ठेवतात ना, तेही प्रसंग पहिली खुशखबर जेव्हा तुमची माझ्यापर्यंत येते ना, खूप अंतर म्हणायला. आणि रोजचं आयुष्य असं आहे, की रोज कमीत कमी 10 आनंदाचे किंवा खुशीचे हे मेसेज माझ्या पर्सनल याला पडलेले असतात. खूप आनंद वाटतो या गोष्टींचा. ती आत्मीयता असते सांगण्याची, त्याकरता त्या ब्रह्मांडाचे धन्यवाद आहेत. स्वातीताई. स्वातीताई नंतर कोणी नंबर लावून ठेवा. आत्मा नमस्ते मॅडम. आत्मा नमस्ते. आत्मा नमस्ते. आत्मा नमस्ते सर्वांना. मी स्वाती शिवाजी शेट्टाळकर, रोहा रायगड वरून बोलते. मी रेकीला 15 ऑगस्टला जॉईन झालेली आहे. रेकी आपल्याला खूप मदत करते. रेकी आपल्याला आर्थिक, शारीरिक, मानसिक हं. अशा भरपूर प्रकारच्या भावनांची आपल्याला खूप मदत करते. रेकीसाठी आपण सर्वांनी पॉझिटिव्ह राहिलं पाहिजे. रेकीमध्ये सर्वांनी कसं ध्यानधारणा करायला आपल्याला शिकते. त्यामुळे सर्वांनी रेकीला जॉईन झालं पाहिजे. रेकीमुळे आपल्याला खूप फायदे मिळतात. मी आता माझ्याच प्रसंगातून एका मोठ्या बाहेर आलेली आहे. त्यामुळे सगळ्यांना माहित आहे रेकी ही काय आपल्याला मदत करते किंवा ही ब्रह्मांडीय ऊर्जा खूप आपल्याला मदत करते. आता परवाचाच एक प्रसंग, मी परवा सौंदतीला देवीला गेली होती यात्रेला. मी जवळजवळ 7-8 वर्ष झाले यात्रेला जाते. मला कधीही असं 10-10, 12-12 तास मॅडम लाईनीमध्ये उभं राहावं लागतं. पण यावेळी मला देवीचं दर्शन 10 मिनिटामध्ये झालं. हे कोणी दिलं? त्या ब्रह्मांडानं दिलंय मॅडम.
मी खूप ब्रह्मांडाचे खूप आभार मानते मॅडम. तुमचे पण आभार, युनिव्हर्सचे आभार. त्याचप्रमाणे मी टॅरो रीडिंग करते, एंजल थेरपिस्ट आहे. डावजरचंच एक मी उदाहरण सांगते. परवा माझ्या दिरांची अंगठी पडली होती, तर मी इथून रोह्यावरून कोल्हापूर जिल्ह्यामध्ये गडिंग्लज तालुक्यामध्ये जी अंगठी पडली होती, ती मी रोह्यावरून त्यांना ती शोधून दिलेली आहे मॅडम, माझ्या डावजरमुळे. ही कमाल कशाची आहे? ती ब्रह्मांडाची आहे मॅडम. मॅडम खूप खूप धन्यवाद तुम्हाला. थँक्यू मॅडम, थँक्यू युनिव्हर्स, थँक्यू सर्वांनी रेकीला जॉईन व्हा. सर्वांनी आपलं कुटुंब ध्यानी बनवा, रेकीमय बनवा आणि सर्वांनी खूप या ब्रह्मांडाचे जे जे आपल्याला अनुभव येतील ते सर्वांनी आपल्या आयुष्यामध्ये आणून आपलं जीवन सुखी करा, असं मला वाटतं मॅडम. खूप धन्यवाद मॅडम. छान. नेक्स्ट नवीन सदस्य कोणीतरी. पहिली दुसरी डिग्री बोला. ग्रँड मास्टर्स पटापट हात वर करा फक्त. माईक सुरू करा. डायरेक्ट माईक सुरू. आणि मग शेवटी माईक सुरू झाले तर मी त्यांना संधी देणार नाही. हा. कल्पना बोला. कल्पना केसकर. होत नाही. आत्मा नमस्ते मॅडम. आत्मा नमस्ते. खूप खूप छान वाटते मॅडम. जेव्हापासून रेकीला जॉईन झाले आणि ग्रँड मास्टर जर मी झाले, तर म्हणजे ग्रँड मास्टर झाल्यापासून माझा एक नवीन जन्म झाल्यासारखा मला वाटत आहे. म्हणजे लग्नाचा जो त्रास होता ते तुम्हाला माहितीच होता. म्हणजे जो सुख आहे मॅडम, हजबंड वाईफचे जो सुख आहे तो मी आता अनुभवत आहे. आणि मला म्हणजे खूप खूप छान वाटत आहे आता त्याच्यामुळे. म्हणजे असं वाटतं नव्याने माझा संसार सुरू झाला मॅडम. हे तुमच्यामुळे झालं आहे आणि या ब्रह्मांडाच्या आशीर्वादाने आता सगळं सर्व व्यवस्थित सुरू आहे मॅडम माझं पण. आणि ते सुद्धा जॉईन झाले त्यासाठी म्हणजे खूप म्हणजे एक चमत्कार झाल्यासारखं झालाय माझ्या आयुष्यात. त्यासाठी तुमचे खूप धन्यवाद मॅडम. खूप धन्यवाद. खूप नक्कीच. पॉझिटिव्ह आहेत मॅडम ते. आता पण ते बाहेर आहेत, ते म्हणजे क्लास करायसाठी खूप इंटरेस्ट पण देत आहेत. तर मला खूप छान वाटते. आणि ते रेखीला जॉईन झाल्यापासून ते 5 वर्षापासून तुम्ही त्यांना असं मनापासून म्हणजे हसताना पाहिलंच नव्हतं. पण ते आता इतके खुश राहत आहेत 7 दिवसात रेखीला जॉईन झाले तेव्हापासून. हं. म्हणजे आनंदी राहतात. त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच प्रकाश, असं म्हणजे असं छान वाटते. ते हसतात तर खूप छान वाटते. खूप आणि सुंदर. आमच्या दोघांचं पण बॉन्डिंग खूप छान झाली आहे. नक्की. आणि खूप छान सुरू आहे मॅडम आता खरंच. खूप छान. खूप पुन्हा धन्यवाद मॅडम नव्याने आपण तुमचे. म्हणतो ना, पुन्हा नव्याने आयुष्याला सुरुवात ऊर्जा करून देते. सुरुवात झाली मॅडम माझी. हो, खरंच. आणि ही अशीच छान राहणार आहे सगळं कायम. ओके. हो मॅडम. खूप खूप आनंद छान. वाटतोय आता खूप. थँक्यू मॅडम. नक्कीच. खूप छान. खूप छान. नेक्स्ट कोणाचा माईक सुरू होतो? कोणाचा माईक सुरू होतो? मी कोणाचं नावच नाही घेत माईक सुरू करायला. बीनाचा झाला. अरे वा. हा. आत्मा नमस्ते मॅडम. आत्मा नमस्ते. मला मला माझे तर खूप अनुभव आहेत शेअर करण्यासारखे, पण मी आता मी अनुभव नाही शेअर करत. मला एवढंच सांगायचंय सगळ्यांना, जे कोणी आता सेशनला आहेत हजर, हं. अं, की ही ज्यांना कोणाला ईश्वरी शक्ती जर अनुभवायची असेल, की परमात्मा काय आहे, तर हं. त्यांनी खरोखर या ब्रह्मांडीय ऊर्जेला जॉईन व्हावं आणि खरं साक्षात अनुभव घ्यावा. आणि काय अनुभव येतात ते स्वतः त्यांनी अनुभव घ्यावेत. हे म्हणजे माझं जरूर सांगणं खरंच ते त्यांनी ऊस खाऊन खरंच. बघावा. हा. निदान नक्कीच. आपल्या स्वतःच्या परिवाराकरता तरी करायला हवं. आणि ह्यातून एक म्हणजे आपल्याला आर्थिक पण साथ होती यातून आपल्याला. हं. आणि आपले पण घरातल्या समस्या सुटतात, अनुभव येतात. छोटे मोठे आजारांवर आपल्याला दवाखान्यात हॉस्पिटलमध्ये जायची गरज लागत नाही. खूप सारे अनुभव येतात. खूप खूप धन्यवाद ब्रह्मांडीय ऊर्जेचे आणि तुमचे पण मॅडम. खूप छान. थँक्यू युनिव्हर्स. खूप छान. खूप छान. नेक्स्ट आत्मा नमस्ते मॅडम.
आत्मा नमस्ते. मी अलका वज्रे नाशिकवरनं बोलतेय. हं, मी आता ग्रँड मास्टरला आहे. पण हं, मी जेव्हा रेकीला जॉईन झाले तर पहिल्या 7 दिवसामध्येच माझा खूप मोठा जो प्रॉब्लेम होता झोपेचा तो सॉल्व्ह झाला. हं, म्हणजे गेली कित्येक वर्षापासून माझं असं असायचं की मी एक रात्र झोपायची, दुसरी रात्र माझी जागी असायची. हं, आणि आमची आई सांगायची का माझ्या वडिलांना हा प्रॉब्लेम होता. तर मी म्हणायची अनुवंशिक आहे. की हं, जाऊ द्या आहे तसं सहन करायचं. त्यामुळे हं, माझा चेहरा पण असा टम फुललेला असायचा वगैरे. हं, पण पहिल्या 7 दिवसातच माझा तो प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला आणि आता तर अशी कंडिशन असते का मी जर माझ्या ब्रेनला सांगितलं का रात्री 11ला झोप 5ला उठतो तर 5ला उठणार. मला काही अलार्मची वगैरे कशाचीच गरज नसते. आणि हं, बाकीचे सगळेच काय काय प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले मी प्रत्येक वेळेस सांगतच असते. तर हा झोपेचा प्रॉब्लेम माझा खूप म्हणजे हेल्थ इश्यूज जे माझे होते हं, म्हणजे माझा डावा हात कायम पेन असायचा तो नाही राहिलाय म्हणजे पूर्णपणे निघून गेलाय. हं, पायाला क्रॅम्प्स यायचे ते पण नष्ट झालेत. म्हणजे ध्यान कंटिन्युअस जर आपण ध्यान करत राहिलं तर आपली शारीरिक प्रॉब्लेम आपोआपच कमी कमी होत जातात आणि पूर्ण नष्ट होतात. म्हणजे ते फक्त ध्यान केल्याने इतका फायदा होऊ शकतो. तर हे हं. तर पहिल्या 7-8 दिवसातच आपल्याला हे अनुभव येतात. आणि बाकीचे जे आपले पॉझिटिव्हिटी वाढणे, सकारात्मक विचार करण्याची पद्धत आपली बदलते. आपल्या काम करण्याचं स्वरूप आपल्याला जाणवतं, की आपण कुठेतरी बदललोय. म्हणजे आपण तीळ-तीळ बदलतो ते सुद्धा लक्षात येतं आपल्याला, की आपण कसं बदलतोय. म्हणजे आपल्या चालण्यात, बोलण्यात ह्या छोट्या-छोट्या गोष्टी आपण नोटीस करायला लागतो आणि इतर लोकही नोटीस करतात ते आपोआपच. म्हणजे आपल्या संपर्कात कोणी आलं तर ते आपोआपच म्हणतं, की तुम्ही बदलले. आणि त्यांना असं वाटतं की काहीतरी पॉझिटिव्हिटी त्यांना जाणवते आपल्या संपर्कात आल्याने. छान. तर मला खूप असं वाटतं ज्यांनाही मला तर आता कोणी असं दुःखी दिसलं तर असं वाटतं की नाही बाबा त्याने खरंच पटकन दुःख नष्ट करायचं असेल 40 दिवसामध्येच तर खरंच त्यांनी आपल्या ऊर्जेला स्वतःमध्ये किती ऊर्जा आहे यालाच ओळखावं आणि आपल्याकडे सगळ्या गोष्टींची औषधं आहेत. काही गोष्टींना वेळ लागतो, काही लवकर होतात पण होतात. आपल्याला आपण बाहेर भटकत बसतो तर भटकण्याची खरंच गरज नसते. जगामध्ये वेड्यात काढणारे खूप असतात. पण असं असतं ना शॉर्टकटमध्ये की तुम्ही आम्हाला पैसे द्या आम्ही करून देतो. पण इथे असं आहे की आपण स्वतःच स्वतः करू शकतो आणि कायमस्वरूपी पर्मनंट कोणत्याही गोष्टीवर विलास आपल्याला स्वतःमध्ये सापडतो. नक्कीच. म्हणजे शॉर्टकटमध्ये न जाता आपण स्वतःमध्ये काय आपल्यामध्ये किती ऊर्जा आहे, किती कॅपॅसिटी आहे ते आपण ओळखलं पाहिजे. म्हणजे मला असं वाटतं की आपल्या देशामध्ये 500-600 वर्षापासून आपण ह्या विद्येपासून लांब-लांब गेलोय आणि त्यामुळे आपल्याला काही गोष्टी अनसायंटिफिक वाटतात. हं, हं. जेव्हा तुम्ही हे करणार 40 दिवसाचा कोर्स, तेव्हा तुम्हाला जाणवणार की अरे किती सोपी गोष्ट होती ना, आपल्याला का एवढ्या वर्षामध्ये समजली नाही. म्हणजे कोणालाच नाही समजली ना, आम्हाला नाही समजली, आमच्या आई-वडिलांना नाही. म्हणजे कित्येक वर्षापासून आपण वेस्टर्नाइज होत गेलो आणि आपल्यामध्ये काय आहे आपल्याला लक्षातच नाही राहिलं. बरोबर. आणि अलकानी म्हटलं त्याप्रमाणे, की ना अगदी बघा 2 अन् 3 अन् 4 अन् 8 दिवसात नाही होत. सुरुवात होते सगळ्या गोष्टींची. पण काही प्रोसेस लागेल ना, आपण जमा खूप जुनं केलेलं आहे, ते निघायला वेळ लागेल. हो ना? आपण जर म्हणूया 3 दिवसामध्ये प्युरिफिकेशन झालं, तुमचे चक्र बॅलन्स झाले आणि 7 दिवसात कुंडलिनी जागृत झाली. हे बघा मी कोणाला विरोध करणार नाही. पण मला असं काही तुम्हाला सांगता येणार नाही. मी एवढं मात्र सांगेल, की ही तुमची प्रोसेस सुरू होणार आणि या प्रोसेसला तुम्ही शेवटपर्यंत नक्कीच तुम्ही स्वतःला पोहोचवणार. हा आतला प्रवास असतो. हा दुसरं कोणी तुमचा नाही करून देऊ शकत. पण मात्र या प्रवासामध्ये आपण सगळेजण सोबत मात्र जाऊ शकतो. जे सत्य ते सत्य. आणि मॅडम हं, मॅडम सारखे मेडिटेशन कुठंच भेटणार नाहीत. इतके सुंदर मेडिटेशन, इतके इतके ब्युटिफुल असतात की काय विचारू नको. ब्युटिफुल म्हणजे डायरेक्ट स्वर्गातच जाऊन आपण अध्यात्माशी जोडून ते मेडिटेशन करतोय अशी अनुभूती येते. इतके सुंदर मेडिटेशन आहेत तुमचे. खूप छान. खूप छान अनुभवायला येतं. कालचं तर योग निद्राचं तर एवढं भारी मेडिटेशन होतं. बापरे! खूप आवडलं मला ते मॅडम योग छान. निद्राचं. खूप मस्त. खूप छान. नेक्स्ट माईक सुरू. बघूया कोण पहिला नंबर लावते. हा लावेल की तो लावेल मध्ये चान्स चालला जातो.
आत्मनमस्ते मॅडम. लागला लागला. शांतताईत लावला. बोला ताई. बोला. मी बऱ्याच वर्षापासून एवढी डिप्रेशन मध्ये असायची. खूप टेन्शन असायचं आणि पण तुम्हाला जॉईन झाले ना तेव्हापासून मी एवढी आनंदी राहते एवढी आणि एवढी ऊर्जा आहे ना मी काम करायला सुद्धा थकत नाही. मी काय पण काम असलं तरी पण करते. नाहीतर पहिलं थोडंसं काम केलं की असं थकल्यासारखं व्हायचं असं आणि पायाचे कंबरेचे दुखणे कमी झाले माझ्या. ते पण प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला आणि भरपूर म्हणजे असं एवढं असं सारखं माझा चेहरा आहे ना सारखा नुसता असा दुःखी असायचा माझा पहिला. पण तुम्हाला जॉईन झाले ना तेव्हापासून मला पण आता सगळेजण बोलतात की तू खूप खुश दिसते खुश दिसते एकदम आणि खूप म्हणजे असं चांगलं वाटतं ते. आणि आता ते याचं पण मुलगी पण माझी शांत झालीये. ती म्हणते तिच्या बोल आता बोल. तिच्यासमोर जास्त बोलता येत नाही मला. बोल म्हणते तू. माझी लाडकी आहे ती. हो की नाही खूप बरं? छान. हा खूप शांत झाली आता पहिल्यापेक्षा छान झाली म्हणा. आणि खूप म्हणजे असं चेंज झाला तिच्यामध्ये पण आणि छान वाटतंय आता एकदम तुम्हाला ते जेव्हापासून तुम्ही मला तर असं वाटतं पहिले तुम्ही का नाही भेटले मला एवढं एवढं उशिराच भेटले तुम्ही. खरंच अगोदर भेटले असते तर एवढं दुःख सहन करावं नसतं लागलं असं वाटतं मला. योग्य वेळ आहे ना. सगळ्यांनाच असं वाटत असतं योग्य वेळ असते प्रत्येक गोष्टींची. बस असं म्हणूया. थँक्यू ताई साहेब. थँक्यू. नेक्स्ट. आत्मनमस्ते सर्वांना. आत्मा आत्मनमस्ते मॅम. नमस्ते. झाला माईक सुरू. जसं बघूया आता कोणाकोणाचा होतो तर कारण मेडिटेशन घ्यायचंय. बोला. जसं वीणाताई अलकाताई यांनी बोलले की मी पण म्हटलं चला 1000 रुपये डॉक्टरला जातात तर चला आपण 1000 रुपये 1100 भरून रेकीला बघूया तर काय आहे रेकी म्हणून असं म्हणजे खूप सारे प्रॉब्लेम प्रत्येकाचे असतातच शारीरिक किंवा मानसिक वगैरे असतात तसं माझा पण होता झोपेचा वगैरे तर मी म्हटलं डॉक्टरला 1000 घालवण्यापेक्षा इकडेच बघूया ट्राय करून आणि 1100 भरून जॉईन झाले आणि 7 दिवसाच्या मेडिटेशन बोला, बोला, बोला. मध्ये 2-3 दिवसातच झोप यायला लागली ऍसिडिटी गेली. हा मग नंतर म्हटलं चला आता पुढे पण करूया. सेकंड केले थर्ड केले ग्रँडमास्टर झालं परत एंजल पण केलं टॅरो पण केलं आणि खूप सारे अनुभव खूप सारं अगोदर खूप तक्रारी असायच्या चिडचिड असायची राग असायचा की मीच का मलाच का असं सगळं असायचं पण ते सगळं हे गेलं निघून गेलं. छान. सरिताला आता बहुतेक काही फोन पण येतो. झालं म्हणजे हां. वाईट जरी झालं तरी वाटत बोला, बोला, बोला. नाही हा तर रेंज कट होतंय गं सरिता. हो ना? हं. आत्ताचाच वाईट जरी अनुभव आहे की हां. आम्ही वैष्णोदेवीला जाते. नाही करायचं. हा म्हणजे कधी कधी ती एखादी गोष्ट नाही मिळाली की वाईट लागायचं की अरे आपल्याला नाही मिळालं हे असं पण आता असं वाटतं की नाही याच्यापेक्षा चांगलं आपल्याला काहीतरी मिळणार असेल म्हणून हे आपल्याला नाही मिळालं म्हणजे असं आता खूप खूप छान. मस्त. खूप सुंदर, खूप सुंदर. थँक यू सरिता. थँक यू, थँक हे यू, थँक यू. व्हायला लागलं. रेंज हा. जाणे-येणे करते. थँक यू. खूप धन्यवाद. नेक्स्ट. नेक्स्ट. आपला आपला माईक स्वतःच ओपन करावा लागणार आहे. किती मॅडम नाव घेतील वाट पाहिलं तरी जमणारच नाही. तो हात तुम्हालाच घ्यावा लागणार. कोण झालंय? कोणाचं झालंय ओपन? मध्ये आवाज आला काहीतरी. बोला. कोणाचं झालंय ओपन? आत्मनमस्ते मॅडम. आत्मा नमस्ते. बोला दिनेश सर. हा रेकी मध्ये जॉईन झाल्यामुळे मॅडम खूप परिवर्तन वाटत आहे मॅडम मला.
खूप पॉझिटिव्हिटी वाटत आहे फॅमिलीमध्ये. हा. खूप छान बॉन्डिंग सुरू आहे. प्रसन्नता आली आहे फॅमिलीमध्ये आणि खूप रिलॅक्स वाटत आहे मॅडम. खूप छान. हा बदल आतून माइंड होतो आहे. जो माइंडचा जो स्ट्रेस होता तो निघालेला आहे असं वाटत सर आहे. तुम्ही हिंदी बोलू शकता. नाही, ठीक आहे ना मॅडम, तुम्ही समजून घ्या थोडस. आता मराठी बोलत आहात तर समजून घ्या तुम्ही आता. नाही तुम्हाला हिंदी येते तर तुम्ही हिंदी बोलू शकता, असं काही नाही. काफी म्हणजे खूप परिवर्तन झालं आहे. छान वाटते मॅडम. आता पॉझिटिव्हिटी आली आहे आणि घराचं वातावरण खूप सायलेंट वाटत आहे. रिलॅक्स वाटत आहे खूप. असं छान राहणार. अधिक अधिक प्रगती होणार बघा सर. हा तुमचा खूप छान. आशीर्वाद असायला पाहिजे मॅडम. थँक्यू. अधिक नेक्स्ट. मॅडम माझा झोपेचा पण प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला माझा. अरे वा. झोप अशी 4-4 वाजेपर्यंत यायची नाही मला पहिली, पण आता मला झोप पण लागते शांत. मस्त. खूप छान. नेक्स्ट. म्हणजे आमच्या सदस्यांना काय झालं की मॅडम नाव घेतील, म्हणजे आता ना ती सवय मोडायची आपल्याला, म्हणून मग आपल्याला नाव नाही घ्यायचंय. पण वेळ जातोय हे पण लक्षात घ्या. हा युट्यूबला जाते आपलं सेशन, मग तेव्हा वेळ जातो. बोला स्वप्नाली राणे, काय वाटतंय तुम्हाला एका आठवड्यामध्ये? हॅलो. बोला. हा मॅम, म्हणजे आठवडाभर मी मेडिटेशन वगैरे व्यवस्थित करते, पण खूप रिलॅक्स वाटतं. मेडिटेशन करताना ना एक असे वेगळे वाइब्स असे बॉडीमध्ये फील होतात. पण ते बढिया. खूप वेगळं फिलिंग आहे, म्हणजे एक्सप्लेन नाही करता येते मला, पण छान वाटतंय. अजून मी काही गोष्टी ठरवल्या आहेत, त्या झाल्या म्हणजे माझ्या सासूबाई आहेत ना, त्यांचा खांदा खूप दुखतोय. मी त्यांना आपला रेकी जॉईन करण्यापूर्वी बोलले, मी आई तुम्ही फक्त 2 महिने थांबा, मी आमच्या मॅडम कडनं सगळं शिकून घेणार आणि मग मी तुमच्यावर इलाज करायचा मी ट्राय करणार, बघूया. कारण त्यांना ऑपरेशन करायचं नाहीये. तर बघू आता हे सगळं झाल्यावर माझ्याकडून जर काही त्यांना मदत झाली तर. बरं. त्या कुठे राहतात स्वप्नाली? भांडुपलाच, म्हणजे माझ्या इथेच मुंबईत. सोबत राहता? सोबत नाही, पण आम्ही जवळच राहतो. 10 मिनिटाच्या डिस्टन्स वरती आहे मग त्यांचं घर. इथे कसं झालं ना, आता त्यांना 2 महिन्यात कशाला थांबवायचं? म्हणजे ओके. मला वाटलं की हे शिकून सगळं मी एक एकदम तर एक्सपर्ट व्हायला. आताच आपण रेकी देऊ शकतो. आपण आता डिस्टन्स रेकी देऊ शकतो. सेकंड डिग्री मध्ये आहोत. ओके. आणि आपलं पहिल्या हां. डिग्रीचं मेडिटेशन त्यांना पाठवून द्या. फार काय 2 महिने कशाला वाट बघायची त्याची. ओके. ओके. हां, जे आता हां. लगेच चालेल. होऊ शकते ते गोष्ट पुन्हा त्यांना आई तुम्ही 2 महिने थांबा, मग मी तुमच्यावर ट्रीटमेंट करेल, नाही ना. आता जस्ट आपण उद्यापासून शिकतोय ट्रीटमेंट करणे. हां, हां. हं? म्हणजे सेकंड डिग्रीमध्ये आपण ते करू शकतो का? हो, नक्कीच. आणि ओके. त्यांना पहिल्या डिग्रीचं मेडिटेशन पाठवून द्या. बघा, हां, चालेल मॅम. एवढा वेळ वाट बघण्याची गरजच नाही. हो, खूप ठीक छान. आहे मॅम. थँक यू मॅम. थँक यू. नेक्स्ट. पटकन माईक सुरू करा आणि पटकन बोला, ज्यांना बोलायचंय. पहिल्या दुसऱ्या डिग्रीच्या सदस्यांचंच नाव घेतलं मी फक्त. रत्ना, रत्ना, रत्ना. रत्ना, तुम्हाला काय बदल वाटतं स्वतःमध्ये? नमस्ते मॅडम. आत्मा नमस्ते. नवीन खूप सदस्य छान जे आहेत पहिल्या दुसऱ्या डिग्रीचे त्यांना थोडंसं बोला. खूप छान बदल झालाय. आता चिडचिड पण कमी होते, कारण माझं शॉप आहे ना, मग घरी आल्यावर परत चिडचिड व्हायची. आता खूप छान शांत वाटतं आणि सर्व प्रश्नांची उत्तरं मिळतात. आणि त्या दिवशी मी तुम्हाला एक माझा अनुभव शेअर केला ना, छोटा साउंड बॉक्स चालू झाला म्हणून आमचा. सांगा सगळ्यांना. आमच्या घरी एक छोटा साउंड बॉक्स होता. मुलगी रोज गाणी ऐकते त्याच्यावर. म्हणजे इतर वेळेस तो चालू पण व्हायचा. पण एकदा सकाळी तो चालूच नव्हता होत. संध्याकाळपर्यंत ट्राय करत होती मुलगी. मग नंतर मी तिला म्हटलं, "अगं थांब, मी रेकी देते." मग तिला मी रेकी वगैरे नाही दिली. म्हटलं, "आपल्याला जमतं नाही जमत."
मग मी फक्त असं म्हटलं की युनिव्हर्स आमचा साऊंड बॉक्स चालू झालेला आहे आणि थँक्यू युनिव्हर्स. आणि खरंच तो साऊंड बॉक्स बिलकुल 2 मिनिटातच चालू झाला. छान अनुभव आला आम्हाला खूप. बस एवढंच बोलायचं मॅडम. खूप छान. मस्त. आनंदी आनंद सर्वीकडे. हो, आनंदी आनंदी आनंद आनंद. सगळीकडे. आनंदी आनंद सर्वीकडे. ओके. एक संधी देते शेवटची. कोणाला देऊ? हात वर करा. कोणाला संधी हवी आहे शेवटची? असा हात वर करा. म्हणजे मिळेल. मला एवढ्या छोट्या स्क्रीनवर दिसत नाही गड्या. स्क्रीन मोठी करून बघावी लागेल. ओके. स्वरा खर्डे. एक संधी. ओके. नंतर मी माधुरी गोटेफोडे यांना पण संधी देईल. ओके. हा. कसं ना नमस्ते आपला ग्रुप मोठा आहे. सगळ्यांना संधी नाही मिळत कारण प्रत्येक वेळी वेगवेगळ्या सदस्यांना संधी मिळायलाच पाहिजे. पण तुम्ही व्हिडिओ सुरू पाहिजे तुमचे. ज्याचा व्हिडिओ सुरू आहे त्याला संधी मिळते. ओके. नंतर तृप्ती बाणावलकर यांनाही देते. ओके. हा. बोला स्वरा. स्वरा नाही. स्वराची मम्मी. नमस्ते सर्वांना. आठवण नसते. आता रेकीतून मला वाटतंय 1 फेब्रुवारीला 1 वर्ष होईल मला. हं. आणि एक आरोग्याची तक्रार घेऊन मी आलेले खरं तर. आणि पूर्ण आयुष्यच बदललंय. हं. म्हणजे खूप खूप असा अनुभवांचा साठा आहे. एक आत्ताचा लेटेस्ट अनुभव सांगते. 14-15ला इलेक्शन होतं महानगरपालिकेचं. हं. आणि खूप म्हणजे निघतानाच जरा दडपण असतंच. कारण हं. ते जरा काम मोठं असतं, व्यवस्थित झालं पाहिजे. हं. आणि आपलं मस्त युनिव्हर्सला हे करून प्रार्थना करूनच की माझं सगळं व्यवस्थित सुरळीत होऊ दे. आणि खूप छान पद्धतीने झालं. आमच्या बाजूच्या बूथला मशीनचा प्रॉब्लेम आला दोन्ही बाजूंनी. आणि आमचं मात्र अगदी छान ठरल्याप्रमाणे मस्त झालं. आणि कुठे गर्दी नव्हती. थोडे 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 येत होते. हा खूप असा आत्ताचा 2-3 दिवसापूर्वीचाच अनुभव आहे आणि खूप छान वाटलं. जे मागेल ते मिळते, जे मागेल ते मिळते. त्यामुळे आनंद, खरंच आनंद. काम सोपी होतं हे महत्वाचं. हो, हो. ओके. तुम्ही जर दुसऱ्या बुथवर असता तर तेथे सुद्धा मशीनचा प्रॉब्लेम आला नसता. हे तेवढंच अगदी महत्वाचं. ठरल्याप्रमाणे छान झालं व्यवस्थित सगळं. कुठेही हं. कशातच नाही गोंधळ. अगदी इझिली झालं. आणि 6 वर्ष मी काही ड्युटी नव्हती केली, काही कारणांमुळे नाही झाली. 6 वर्षानंतर आल्यामुळे थोडंसं दडपण होतं. व्यवस्थित होऊ दे. आणि छान झालं मस्त. छान. युनिव्हर्सचे धन्यवाद. युनिव्हर्सचे धन्यवाद. नक्कीच. खूप थँक्यू. छान. खूप छान. खूप छान. नेक्स्ट माधुरी. नंतर तृप्ती आणि नंतर पूजा लकेश्री. ओके. हा. चला. नमस्ते मॅडम. आठवण नसते माधुरी. मॅडम आधी मला म्हणजे अशी बोलण्याची हिंमत नव्हती होत, पण आता माझ्यामध्ये एवढा आत्मविश्वास वाटला की मी बोलू शकते. आणि कोणी काही म्हटलं का पटकन मला म्हणजे राग यायचा, चिडचिड व्हायची, पण आता घरामध्ये अशी तेवढीशी चिडचिड नाही होत. आणि राग यायला तर थोडा वेळ राहते आणि मी शांत होऊन जाते. आणि माझा मुलगा 8th क्लासमध्ये आहे. तर तो म्हणजे अभ्यासामध्ये तेवढा काही हुशार नाहीये, साधारण आहे. तर त्याला म्हणजे असं मला वाटायचं की हा म्हणजे हुशार झाला पाहिजे, चांगला म्हणजे अभ्यास केला पाहिजे. तर त्याला म्हणजे आता प्रोजेक्ट दिलेला आहे स्कूलमध्ये. तर प्रोजेक्टमध्ये तो पहिल्या प्रोजेक्टमध्ये चांगला सक्सेस झाला मॅडम. आणि सरांनी त्याला पर्सनली दुसरा प्रोजेक्ट दिलाय. तर त्यांच्यामध्ये तो चांगला सक्सेस झाला पाहिजे अशी म्हणजे तुम्हाला मी प्रार्थना करते की त्याला दुसरा पण प्रोजेक्ट चांगला सक्सेस व्हावा. तुम्हीच ऊर्जावान आहात आता. ओके. तुम्हीच ऊर्जा देऊ शकता. बिनधोक राहा. सगळ्या गोष्टी छान होणार. ओके. हा. आता आपण पॉवर बॉल शिकणार आहे ना. तुमच्या मुलाला रोज पॉवर बॉल देत चला. ओके. आणि किती दिवसाचा प्रवास आहे आपला माधुरी गोटेफोडे? हा 6 महिन्याचा प्रवास आहे मॅडम. नाही, म्हणजे नाही, नाही. 45 आपला 18 दिवस झाले. 18 दिवस झाले. 1 जानेवारीच्या बॅचला आहे तुम्ही. 1 जानेवारीच्या बॅचला आहे. 18 दिवस. खूप छान. 18 दिवस. नक्कीच.
खूप खूप बढिया. धन्यवाद. नक्कीच. तृप्तीताई, आहात का तुम्ही तृप्ती? कसा झाला तुमचा प्रवास? माईक, 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 माईक सुरू नाही झाला. आता व्हिडिओच बंद झाला. हां, आता व्हिडिओ पण सुरू करा. हां. आत्मा नमस्ते ताई. आत्मा नमस्ते. अतिशय सुंदर अनुभव आला. अगदी म्हणजे पण कसं एक थोडा एक अनुभव मी सांगते की नकारात्मक आपण विचार केला तर तो पण अनुभव ह्या वेळेला मला आला. बर. आम्ही गजानन महाराजांच्या देवळात गेलो, हे बुकिंगसाठी गेलो आनंद विहारकडे. बुकिंग केलं आणि मी तिथे असं वाचलं की इथे म्हणजे डॉक्टरांची वगैरे सोय आहे. माझ्या डोक्यात सहज विचारला, अरे म्हणजे आपणाला रात्री काय झालं तर डॉक्टर भेटतील. आणि खरोखरच रात्री 2:30 वाजल्यापासून मला त्रास सुरू व्हायला लागला. माझं पोट गच्च झालं आणि श्वास घ्यायला वगैरे होत नाही झाला. 5:30 वाजता मला त्या डॉक्टरांकडे जावंच लागलं. आणि त्याच्या अगोदर मी परत युनिव्हर्सला सांगते की मी होती तशी होऊन मला माझ्या घरी जाऊ दे. टॅबलेट आणली, हातात घेतली आणि बसले आणि युनिव्हर्सला फक्त हे करते, टॅबलेट घेण्याची गरज लागली नाही. होती तशी मी परत झाले व्यवस्थित. नाही तर मी 2:30 ते 5:30 पर्यंत मला एवढा त्रास झालेला की वाटत होतं मला आता ऍडमिट करावं लागेल. म्हणजे माझेच विचार दोन्ही बाजूचे मी सांगते की मी असा पण विचार केला आणि लगेच त्याचा हे. आणि आज सकाळचा विचार म्हणजे आज आम्ही सकाळी आलो. माझ्याबरोबर माझी वहिनी आणि छोटा भाचा होता. माझं तिकीट एका डब्यामध्ये आणि त्यांचे दोघांचे एका डब्यात. तिचा पहिल्यांदाचाच प्रवास ट्रेनचा. ती म्हणाली, नाही तुम्ही जर दुसरीकडे बसणार तर आपण ह्या ट्रेनने आज जाऊयाच नको, थांबूया आपण मुंबईत. मी म्हटलं तू काही घाबरू नको, तुझ्या समोरच मी बसणार आहे, बघ म्हटलं. आणि मी ट्रेनमध्ये चढताना फक्त युनिव्हर्सला हे करत होते की ह्यांच्या समोरची सीट मला मिळू दे, तिथे व्यवस्थित जागा वगैरे. आणि तसंच झालं. म्हापशात येईपर्यंत त्या सीटवर मी बसले 84 नंबरला, तिथे कोण तो आलाच नाही माणूस. मुंबईला ठाण्याला जिथून बसले थिवी पर्यंत उतरेपर्यंत तिथला पॅसेंजर आलाच नाही. हा अतिशय आज सकाळचा माझा अनुभव होता. एवढं मला आनंद वाटला. म्हणजे ती घाबरत होती म्हणून मी हे होत होते, नाही तर माझं का मी कुठच्याही डब्यातून मी प्रवास करतच असते, त्यामुळे तसं काही हे नव्हतं. पण ती खूप हे होत होती. आणि ह्या एक 18-20 दिवसात माझी झोपेची समस्या गेली. कंबर दुखी कम्प्लीट कमी झाली. परवाची ट्रेन आमची 5 तास लेट होती शेगावला. मला वाटत नव्हतं मी बसेन म्हणून. पूर्णपणे मी व्यवस्थित आनंदाने एन्जॉय करून अगदी आले. आणि ह्याची सगळं म्हणजे युनिव्हर्सला तर धन्यवाद आहे, पण त्याही पेक्षा मी तुमच्या बरोबर जोडले गेले हे मग तुम्हाला मी जास्त धन्यवाद देते की कुठून तरी आपली एक लिंक हे झाली की युनिव्हर्सने तुम्हाला आमच्यासाठी पाठवलाय. खूप खूप धन्यवाद ताई. अगदी मनापासून धन्यवाद. खूप धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. आणि काय बोलावं? थँक्यू म्हणूया युनिव्हर्सला बस. आहे ना, कधी-कधी शब्द कमी पडतात त्या सगळ्या गोष्टींसाठी. तर त्या आपल्या सविताताई बाणावलकर यांच्या जाऊबाई आहेत. तर त्या खरं तर त्या वेदनेमधून बाहेर येण्यासाठी आल्या आणि आपोआप सगळ्या गोष्टी होतात. हं, छान. पूजा. धन्यवाद. धन्यवाद. आणि बघा बरं तुम्हाला सांगायचं होतं, तुम्ही लोकं ना असंच माझी परीक्षा घेता, की मॅडम आपलं नाव घेतील काय आणि आपण शेअर करू काय? तुम्हाला सांगायचं असते तुम्ही माईकच सुरू करत नाही. मी करू काय? बोला पूजा. आत्मा नमस्ते ताई, आत्मा नमस्ते आत्मा सर्वांना. नमस्ते. खरंच रेकीमध्ये जॉईन होऊन आपल्यामध्ये हळूहळू कधी बदल होऊन जातात हे कळतच नाही. म्हणजे आपल्या शरीरामध्ये सुद्धा बरेच काही बदल घडून जातात. की आता माझा एक उदाहरण द्यायचं म्हणजे माझे केस खूप गळायचे. ते केस गळायचे कधी थांबले तेच कळलं नाही. किंवा कधी सर्दी झाली किंवा खोकला झाला, आपल्याला काही ताप आला तर एक मेडिटेशन केलं की एकही गोळी घ्यावी लागत. मी तर 24 मार्चला जॉईन झाले 2025ला. तर कधी डॉक्टरकडे जावंच लागलं. जायची वेळच आली नाही. कारण की काय कधी वाटलं तर मेडिटेशन केलं की मला माहिती की मला आता बरं वाटणार आहे. बिझनेसमध्ये खूप भीती वाटायची की काय कसं होईल, पण आता कोणतीच भीती वाटत नाही. आणि एवढं रिलॅक्स मध्ये सगळं चाललंय की खूप खूप छान अनुभव येतात. असं वाटतं की युनिव्हर्सने आम्हाला तुम्हाला माझ्यासाठी गॉड गिफ्ट दिलंय. इतकं म्हणजे नाही, शब्द नाहीयेत खरं तुमच्यासाठी म्हणजे खूप बरेच काही अनुभव सांगितले तर खूप आहेत, पण खूप छान वाटतंय तुमच्या हे रेकीला जॉईन झाल्यानंतर. छान. आयुष्याची मजा येते.
मजा येते, खरोखर मजा येते. खूप छान वाटायला लागलं की काय आपल्याला मिळालंय, ते शब्द नाही त्यासाठी. इतकं कुठे अडचणी, जरी अडचणी आल्या तरी पण अडचणीतून कधी आपण बाहेर पडतो ते कळतच नाही. इतकं छान वाटतंय. खूप छान. आपल्याला शरीरामध्ये पण हळूहळू माझ्या इथे एक डोळ्यामध्ये मोठं चामकी आलं होतं इथे इथे पुढे, आणि मला वाटायची किती खराब दिसतंय ते कधी गळून गेलं ते पण माहित नाही, की ते नंतर छान झालं. डोळा बघितलं तर अरे बापरे, हे कधी गेलं, कोणतंही औषध न करता गेलं. हे वांग आले होते याच्यावरती, एकदम चेहरा खराब दिसायचा, ते कधी निघून गेले ते पण कळलं नाही. खूप सुंदर बदल आणि घरात आपलं बॉन्डिंग सगळ्यांशी खूप चांगलं होतं. हं. आपल्या स्वतःमध्ये खूप छान बदल होतात. तर सगळ्यांनी खरं रेकीला जॉईन व्हावं असं मला वाटतं, आणि आपलं आयुष्य खूप सुंदर बनवावं सगळ्यांनी. हे खरं आहे. खूप सुंदर. हे ना डोळ्याचं जे म्हणता ना, खरंच मला पण डोळ्याला बरेच दिवस ते, आणि मी मला असं वाटायचं की स्क्रीनमुळे झालं. मध्येच झालं खरं, पण स्वतःच निघून गेलं एक दिवस ते. माझं मोठं झालेलं होतं आणि अच्छा. वाटत होतं हे कसं करेल. आता इथे सर्जरी तर करू शकत नाही आणि त्याची मला खूप भीती वाटत होती. आता वाढत गेलं तर आपल्या डोळ्याला खूप घाणेरडं दिसणार, खराब दिसणार ते. अशी ती भीती सुद्धा त्या ब्रह्मांडाने सगळं ते कधीच वाटू नये मला, चांगलं वाटावं म्हणून ते आपणच निघून गेलं. खूप सुंदर. या ब्रह्मांडाचे धन्यवाद मानूया. बस आता सगळ्यांचे व्हिडिओ सुरू होत त्यांना आहेत. खूप धन्यवाद मानते की कारण त्यांनी आमच्यासाठी गिफ्ट दिलंय. तुम्ही आम्हाला गिफ्ट आहात. तुम्ही सगळे म्हणजे माझ्यासाठी गिफ्ट आहात. ब्रह्मांडाने आपल्याला एकमेकांसाठी निर्माण केलं आहे, असं म्हणूया. हो की नाही बरं? खूप सुंदर. तुम्ही सगळेजण तेवढेच आयुष्य स्पेशल आहात. आयुष्य सुंदरच झालंय, खूप सुंदर बनून गेलंय. नक्कीच. या ब्रह्मांडासोबत जोडूया, आपलं आयुष्य सुंदर करूया. ब्रह्मांडासोबत जोडूया, सगळ्या सौंदर्याच्या समस्या दूर करूया आणि छान काय म्हणूया, चैतन्यवान, सौंदर्यवान आणि विना विना पार्लरचा ग्लो मिळवूया. सगळ्यात पहिली गोष्ट. आणि या ब्रह्मांडीय ऊर्जेसोबत जोडूया, स्थैर्य स्वतःमध्ये मिळवूया. ब्रह्मांडीय ऊर्जेसोबत जोडूया, प्रत्येक भीतीला नष्ट करूया. या ब्रह्मांडीय ऊर्जेसोबत जोडूया, आतला आनंद शोधूया, इतरांना आनंद देणारं स्वतःला घडवूया. आणि मॅडम 2 मिनिटं ब्रह्मांडीय बोलू. ऊर्जेसोबत जोडूया. आपल्याला यावर पुढे वाटेल तेवढे हजार वाक्य आपण तयार करू शकतो. कारण ही ऊर्जा एवढी मोठी आहे. ऊर्जा एवढी छान आहे. आमच्या सगळ्यांच्या आयुष्यामध्ये ऊर्जेने खूप बदल घडवून आणला. आमच्या सगळ्यांना ऊर्जेने खूप समृद्ध केलं आहे. अनुभवांनी आम्ही समृद्ध होत आहे. अधिक, अधिक समृद्ध होत आहे. तुम्ही सुद्धा ऊर्जेसोबत जुडा, नवीन सदस्य आणि या ऊर्जेचा लाभ घ्या. पुन्हा सांगते आहे, रविवारचं सेशन फ्री सेशन असतं. बाबा नवीन लोकांनी जुडावं, तुम्ही सेशनला येता, तुम्ही प्रवेशच घ्यावा हा यामागचा उद्देश नसतो. तर उद्देश असतो, की तुम्हाला ऊर्जेबद्दल माहिती देणे आणि जर तुम्हाला वाटत असेल, की खरंच मला बदल व्हावा किंवा ऊर्जेने तुम्हाला निवडलं आहे, असं जर तुम्हाला वाटत असेल, तर नक्कीच पुढचं पाऊल टाकावं. आणि हे पुढचं पाऊल तुमचं आयुष्य घडवणारं असेल, एवढा मात्र मी सगळ्यांना या ब्रह्मांडीय ऊर्जेच्या असण्याने, साक्षीने, त्या ऊर्जेच्या आशीर्वादाने मी तुम्हाला शब्द देते, की नक्कीच आज आहे त्यापेक्षा 40 दिवसामध्ये आयुष्य वेगळं असेल. त्या ब्रह्मांडाचे धन्यवाद. खूप धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. थँक यू, थँक यू, थँक यू. 20 तारीख आहे. आपली दुपारची बॅच सुरू होत आहे. नक्कीच आणि व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे. त्या लिंकवर क्लिक करून सुद्धा आपण आपला WhatsApp ग्रुप जॉइन करू शकतो. चला तर आपण खूप छान असं मेडिटेशन करूया आता. करायचं आहे ना? येस. ओके. आणि किती 2.25 तास झाले तुम्ही सगळेजण असेच बसलेले आहात. या ब्रह्मांडाची कृपा आहे. तुमचे सगळ्यांचे मनापासून धन्यवाद. थँक यू, थँक यू, थँक यू. आत्मा नमस्ते. आत्मा नमस्ते. आत्मा नमस्ते.
आत्मा नमस्ते. नमस्ते मॅडम. आत्मा नमस्ते मॅडम. मेडिटेशन घेत आहे, सेशन संपलं नाही. फक्त आत्मा नमस्ते घेऊन हे युट्यूबला जाणारं सेशन थांबवतोय आपण. ओके, थँक्यू.